हां ब्लॉगची एक्सपोर्ट नाव येत आहे, एक्सपोर्ट नाव येत आहे. सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. नमस्कार. मी गिरीश शिंदे, व्यासपीठावर उपस्थित ठाणे महानगरपालिका आणि चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे उपायुक्त सन्माननीय श्री सचिन सामे सर, चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेचे संचालक सन्माननीय श्री महादेव जगताप सर आणि आजच्या या विशेष अतिथी व्याख्यानाचे विशेष अतिथी म्हणून उपस्थित असलेले ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्माननीय श्री रोहन गुगे साहेब, तसेच आजच्या या कार्यक्रमाला विशेष एवढ्या मोठ्या संख्येने उपस्थित असलेले सर्व संस्थेचे आजी माजी विद्यार्थी, आपल्या सगळ्यांचे संस्थेमार्फत मी स्वागत करतो. दिनांक 6 जुलै 2025 रोजी संस्थेमार्फत विशेष अतिथी व्याख्यान आयोजित केलेलं आहे आणि सदर कार्यक्रमाला सन्माननीय श्री घुगे सर इथे उपस्थित झालेले आहेत. तर सर्वप्रथम आपण त्यांचं स्वागत करूया. मी सन्माननीय उपायुक्त साहेबांना विनंती करतो की त्यांनी सन्माननीय श्री घुगे सरांना शाल, पुष्पगुच्छ आणि पुस्तक भेट देऊन त्यांचं स्वागत करावं. सगळे जोरदार टाळ्या वाजवा. सन्माननीय उपायुक्त साहेबांना मी विनंती करतो की त्यांनी प्रस्तावना सांगावी. जोरदार टाळ्यांनी स्वागत करा सन्माननीय. नमस्कार सर्वांचं या आजच्या व्याख्यानाच्या कार्यक्रमामध्ये स्वागत. आपल्या विनंतीला मान देऊन ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रोहन गुगे सर त्यांच्या अतिशय व्यस्त शेड्यूलमध्ये वेळ काढून मार्गदर्शन करण्यासाठी उपस्थित राहिले त्याबद्दल आम्ही त्यांचा आभार मानतो. सरांना एक जस्ट ब्रीफ इंट्रोडक्शन आपल्या संस्थेविषयी सांगू इच्छितो. आपली ही संस्था 1987ला सुरुवात झाली. अतिशय कमी छोट्या जागेमध्ये सुरुवात झालेली ही संस्था एक छोटं रोपटं असतं त्याप्रमाणे सुरुवात झाली आणि याचा एक सध्याचा जर आपण आलेख बघितला आहे मोठा वटवृक्ष झालेले आहे. आतापर्यंत आपल्या संस्थेने 90 विद्यार्थी वेगवेगळ्या संघ लोकसेवा आयोग उत्तीर्ण झालेले विद्यार्थी आहेत. त्याच्यामध्ये IAS, IPS, व्हेरियस सेंट्रल सर्व्हिस मधले विद्यार्थी आहेत. रिसेंटली आपण लास्ट टाइम डिस्कशन केलं की 7 विद्यार्थी आपले फायनल लिस्ट मध्ये आलेले आहेत. सो त्या अनुषंगाने सर आम्ही इथे विद्यार्थ्यांच्या प्रत्येक टप्प्यावरती प्रिलिम्स परीक्षा असेल, मुख्य परीक्षा असेल, त्यांची पर्सनॅलिटी टेस्ट असेल, प्रत्येक ठिकाणी आम्ही त्यांना पर्सनलाइज कोचिंग देतो. प्रिलिम्सची टेस्ट सिरीज असणार, मेन्सची टेस्ट सिरीज असणार, त्याचप्रमाणे मॉक इंटरव्ह्यूज असतील. प्रत्येक व्हेरियस फील्ड्स मधले फॅकल्टी आम्ही बोलवतो, त्यांना डिटेल त्या अनुषंगाने मार्गदर्शन होतं. ग्रुप डिस्कशन असतात, त्यांना अभ्यासासाठी मोठी लायब्ररी अवेलेबल आहे, वायफायची सुविधा आहे. आणि या वर्षी आपण नव्याने त्यांच्यासाठी जे MMR रिजनचे बाहेरचे मुलं आहेत त्यांना वसतिगृह आपण त्यांना सुरू केलेले आहे. आणि नव्यानेच आपण बिल्डिंगचं कामही हाती घेतलेले 2 ते 3 वर्षात ते पूर्ण होईल. सो जेणेकरून त्या ठिकाणी एकाच कॅम्पसमध्ये टीचिंग प्लस रेसिडेन्शियलची व्यवस्था असणार आहे. सो जे जे काही महानगरपालिकेला, ठाणे महानगरपालिकेला करता येईल त्या अनुषंगाने आपण ते करतोय. आणि सांगताना आम्हाला आनंद होतो की ठाणे महानगरपालिका महाराष्ट्रातली एकमेव महानगरपालिका आहे की ज्यामध्ये IAS ट्रेनिंगसाठी टीचिंग कोचिंग केलं जातं, अशी संस्था चालवली जाते. आणि आमचा या अनुषंगाने अजून असा प्रयत्न राहील की अजून काय काय आम्हाला करता येईल. अजून त्याच्यामध्ये मुलांकडनं फीडबॅक घेऊन जे किंवा बाहेरचे आपले फॅकल्टी येतात त्यांच्या काही सूचना असतील त्यांच्याकडनं आपण फीडबॅक घेऊन अजून त्या अनुषंगाने जास्तीत जास्त यश मिळवण्यासाठी काय करता येईल त्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. आणि यावर्षी संस्थेचे संचालक जगताप साहेब आणि मी ॲज अ उपायुक्त म्हणून आमच्या
आमच्या आयुक्त सरांना हे प्रॉमिस केले की यावर्षी 7 मुलं आहे की नेक्स्ट इयर सर नक्कीच टू व्हिजिटमध्ये आपल्या संस्थेचे मुलं फायनल लिस्टमध्ये असेल. सो त्या अनुषंगाने आपण तयारी करूया. तुम्ही तुमच्यामध्ये आम्ही उद्याचे अधिकारी बघतो नक्कीच जे टू व्हिजिटमध्ये जे नंबर असणार हे तुमच्यापैकी असतात. सो तुम्हाला ऑल दी बेस्ट. मी जास्त वेळ न घेता माननीय रोहन घुगे सरांना विनंती करतो की त्यांनी त्यांचं मार्गदर्शन सुरू करावं. सरांची छोटीशी थोडक्यात तुम्हाला मी ओळख करून देतो. सन्माननीय रोहन घुगे सर सद्यस्थितीत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. यापूर्वी ते वर्धा जिल्हा परिषदेचे सीओ म्हणून त्यांनी काम केलेले आहे. शिक्षणाच्या बाबतीत म्हणायचं तर IIT मधून त्यांनी संगणक अभियंत्याची पदवी घेतलेली आहे. तसेच UPSCचा अभ्यास करताना 2018 मध्ये या स्पर्धा परीक्षेमध्ये त्यांनी यश संपादन करून ते IAS झालेले आहेत आणि महाराष्ट्र कॅडरमध्ये त्यांची नियुक्ती झालेली आहे. ते कर्तव्यदक्ष आणि कार्यक्षम अधिकारी आहेत. ते काय तुम्हाला सांगतो मी, कारण आत्ताच तुम्ही मागे आपण ऐकलं असेल की राज्य सरकार आणि भारतीय गुणवत्ता परिषद QCI त्यांच्या संयुक्त विद्यमाने राबवण्यात आलेल्या कार्यालय मूल्यमापन 100 दिवसाचा कृती कार्यक्रम आराखडा या कार्यक्रमाअंतर्गत ठाणे जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी सन्मान्य श्री रोहन घुगे साहेब यांनी राज्यात अव्वल स्थान पटकावलं आणि या स्पर्धेत भाग घेतला. त्यामुळे आपले ठाणे जिल्ह्यासाठी किंवा ठाणेकरांसाठी फार अभिमानाची गोष्ट आहे की संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ही स्पर्धा होती. सर्व शासकीय कार्यालय या स्पर्धेमध्ये सहभागी झाले होते आणि त्यामध्ये अव्वल क्रमांक हा ठाणे जिल्हा परिषदेचा आलेला आहे. तर सरांनी जी लिडरशिप केली आहे त्या माध्यमातून सगळ्यांना एकत्र आणलं आणि काय केलं म्हणजे काय वेगळं करता येईल, काय युनिक करता येईल, त्या माध्यमातून त्यांनी ठाणे जिल्हा परिषदेच्या दैनंदिन कार्यालयीन कामकाजात आणि शिक्षण, आरोग्य, बांधकाम व कृषी विभागातील विविध विकास कामांची गुणवत्ता सुधारण्यासाठी AI व ChatGPT या आधुनिक तंत्रज्ञानाचा प्रत्यक्ष वापर सुरू केला. याशिवाय डोअर स्टेप डिलिव्हरी, ई-ऑफिस, स्किट ऍप्लिकेशन पोर्टल, दिशा, EHR, MS प्रणाली, ब्लॉक फॅसिलिटेशन कमिटी, ई-काम वाटप, वर्क मॅनेजमेंट सिस्टीम, प्राथमिक आरोग्य केंद्रासाठी सौर ऊर्जा प्रकल्पांची उभारणी आदी नाविन्य उपक्रम त्यांनी सुरू केले. तसेच वर्क मॅनेजमेंट सिस्टीमच्या माध्यमातून त्यांनी विविध विकास कामे पूर्ण केलेली आहेत. त्यामुळे हा युनिक प्रोग्राम हा ठरला आणि म्हणूनच त्यांना हे पारितोषिक मिळालेलं आहे. तर मी आपल्या सगळ्यांचा जास्त वेळ घेत नाही. मला माहित आहे की आपण सर्वजण सरांना ऐकण्यासाठी आलेले आहेत आणि सर तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. तर जोरदार टाळ्यांनी स्वागत करूया सन्माननीय रोहन घुगे साहेब. सर्वांना नमस्कार. आवाज येतोय? विषय आहे आजच्या या कार्यक्रमासाठी उपस्थित ठाणे महानगरपालिकेचे उपायुक्त सांगरे साहेब, या अकॅडमीचे डायरेक्टर जगताप साहेब आणि इतर सर्व त्यांचा स्टाफ आणि माझे विद्यार्थी बंधू भगिनी. आपण ज्या अकॅडमीत बसलोय ते CD देशमुख साहेब कोण होते माहिती आहे आपल्याला? माहिती आहे? ओके, मग त्यांना त्यांच्याबद्दल वेगळं सांगायची गरज नाहीये, परंतु त्यांचा जो वारसा आहे तो या अकॅडमीच्या माध्यमातून आपल्या सर्वांच्या माध्यमातून आपण पुढे चालवतोय आणि त्या आदर्श व्यक्तिमत्वाचं नाव ज्या इन्स्टिट्यूटला लागतंय त्या इन्स्टिट्यूट मधून आपण शिक्षण घेतोय. याबद्दल आपण स्वतःला फॉर्च्युनेट समजलं पाहिजे. याचं कारणही असं सांगतो कारण सुरुवातीला आता मला थोडं ऑडियन्स पण कोण कोण आहेत, कसे आहेत आणि तुम्ही कुठून आला, तुमचं काय बॅकग्राऊंड आहे या पण गोष्टी आपण थोड्याशा जाणून घेऊ. आणि तुमची काय अपेक्षा आहे, म्हणजे तुम्हाला मोटिवेशनल स्पीच पाहिजे? मोटिवेशन तर भरपूर तुम्हाला भेटून जातं, त्याच्याबद्दल काहीच वाद नाहीये. परंतु नेमकं काय केलं पाहिजे आणि काय नाही केलं पाहिजे. जेवढं काय केलं पाहिजे हे महत्वाचं आहे ना, आजकाल काय नाही केलं पाहिजे हे पण तेवढंच महत्वाचं आहे. कारण त्याच्यामध्ये वेळ लिमिटेड आहे आपल्याकडे. तो वेळ जो एक लिमिटेड 1 वर्षाचा वेळ आहे त्याच्यामध्ये प्रिपरेशन करायचं आहे आणि आपलं जर डायरेक्शन प्रॉपर नसेल तर मग आपल्याला PhD करायची का? PhD करायची असेल तर एकाच विषयामध्ये आपण गुंतून राहिलो तरी चालतं, पण इथे स्मार्टली अभ्यास केला पाहिजे. काय नाही केलं हे पण तेवढंच महत्वाचं आहे. तर आपल्यातले किती जण म्हणजे MMR रिजन माहिती आहे आपल्याला? MMR रिजन काय आहे? MMR रिजन मधले किती आहेत? ऑलमोस्ट सगळेच आहेत. त्याच्या बाहेरचे किती आहेत? त्याच्या बाहेरचे पण आहेत.
इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड, अरे इंजिनिअरिंग बॅकग्राऊंड एवढे कमी. फायनल सिलेक्शन लिस्ट मध्ये माझी जी बॅच होती त्याच्यामध्ये 65%. बाकी मग बाकीच्यांचं बॅकग्राऊंड काय? सायन्स बॅकग्राऊंड. व्हेरी गुड. काय हरकत नाही. आणि किती लोकांनी यापूर्वी अटेम्प्ट दिलेला आहे? ओके. मग तुमचे ऑप्शनल्स वगैरे ऑलरेडी झालेले असतील, डिसाइडेड असतील. आणि आता तुम्हाला बेसिक जे फाउंडेशन आहे ते त्याची पण काही फार जास्त म्हणजे गरज नाहीये. तर ज्यांचे ऑप्शन्स डिसाइडेड नाहीयेत असे कोण आहेत ऑप्शनल्स? आणखी ऑप्शनल्स तुमचे डिसाइडेड नाहीये. तर मी माझा प्रवास सांगतो आणि त्याच्यानंतर आपण तुम्हाला काय अपेक्षित आहे थोडं 2 वे सेशन ठेवूया. कारण काय होतं की बऱ्याच वेळेस स्पीकर आपल्याबद्दलच सांगून जातात आणि एक्झाम बद्दलच सांगून जातात, परंतु ऍक्च्युअल जे मुलांचे डाऊट्स आहेत, कारण इश्यू काय असतो ना, मी माझं स्वतःच सांगतो की मला तरी सिलेक्शन होण्याच्या पूर्वी कोणताही आयएस बघायला मिळाला नव्हता आणि माझी कोणासोबत भेटही नव्हती झाली. त्यामुळे मला काय इंटरॅक्शन आहे त्यांच्याबद्दल की नेमकं आपण म्हणतो मला आयएस व्हायचंय, परंतु नेमकं आयएस झाल्यावर काय होतं, म्हणजे काय करायला मिळतं, ते वर्थ आहे की नाही आहे. आपण जर जी एमपीएससी एक्झाम देतो त्याच्यात आयएस सोडून आणखी किती पोस्ट आहे? 23 पोस्ट आहेत. आणखी त्या पोस्ट कोणत्या आहेत त्याच्याबद्दल कधी विचार केलाय? टोटल सगळ्या पोस्ट पैकी आयएस सोडून बाकी पोस्ट वरती लँड अप होण्याचे चान्सेस किती आहेत? जर सिलेक्शन झालं तर सिलेक्शन होण्याचे चान्सेस तसे फार कमी आहेत, पण सिलेक्शन झालं तर आयएस या पोस्ट वरती लँड अप होण्याचे चान्सेस किती आहेत? ते सोडून लँड अप होण्याचे चान्सेस किती आहेत? आणि मग पुढे काय करायचं? आपल्यापैकी किती जणांनी एक टाइमलाईन ठरवली की मी 2 वर्ष ट्राय करणार, 3 वर्ष ट्राय करणार, नाही झालं तर मी फॉल बॅक टू माय प्लॅन बी किंवा माझा दुसरा ऑप्शन? असे किती जणांनी ठरवली टाइमलाईन? व्हेरी गुड. त्याच्यातली टाइमलाईन आता 1-2 अटेम्प्ट झाले पण असतील. मग त्याच्यानंतर आता आपण काही स्वतःचं मूल्यमापन केलंय का? नेमकं माझं काय स्ट्रेंथ आहे, विकनेस आहे आणि एक्झामची काय अपेक्षा आहे? 2च गोष्टी आहेत, मी कोण आहे आणि एक्झामला काय पाहिजे. त्याच्यातला गॅप जर ब्रीच झाला तर सिलेक्शन आहे, नाही ब्रीच झाला तर मग प्लॅन बी आहे. एवढं सिंपल गणित आहे. मग त्याच्यासाठी एक्झामला काय पाहिजे हे बघितलंय का? माझ्यामध्ये काय आहे हे बघितलंय का? सगळ्यात महत्वाचं आहे की स्वतःला ओळखण्याची तुमची तयारी पाहिजे. स्वतःच्या मिस्टेक्स ज्या आहेत त्या किंवा विकनेसेस जे आहेत ते आयडेंटिफाय करता यायला पाहिजे. प्रत्येक वेळेसच तुम्हाला कोणीतरी येऊन सांगेल असं नाही. त्यासाठी स्वतः पण थोडंसं आत्मपरीक्षण करायला शिकलं पाहिजे. मी माझा प्रवास सांगतो कसा झाला आणि त्याच्यामधून मग आपण पुढे जाऊया आणि तुमचे पण काय डाऊट्स असतील ते डाऊट्स आपण क्लिअर करूया. तर हे मोटिवेशनल स्पीच असणार नाहीये, अपेक्षित पण नाहीये. तुम्ही युट्यूब वरती सर्च केलं तर तुम्हाला भरपूर साऱ्या गोष्टी याच्यामध्ये भेटून जातील. माझंही नाव बऱ्याच लोकांनी सर्च केलं असेल. किती लोकांनी सर्च केलं असेलच ऑफकोर्स, पण तुम्हाला फार काही मिळणार नाही कारण मी सेल्फ स्टडी केलेली होती. मी कुठल्याही क्लासमध्ये नव्हतो, त्याच्यामुळे कुठल्याही क्लासमध्ये जाऊन परत मी हे केलं ते केलं वगैरेचा स्पीच फार जास्त मी दिलेला नाही. जे काही ते आपण पर्सनल जे काही स्टुडंट्स असतील त्यांना जर अपेक्षित असेल काही गायडन्स तर तसं त्या प्रकारचं गायडन्स आपण केलेलं आहे. कोटा फॅक्टरी किती लोकांनी बघितली? अरे वा, ऑलमोस्ट मोर दॅन 50% लोकांनी कोटा फॅक्टरी बघितली. मग त्यामध्ये पण बऱ्याचशा गोष्टी म्हणजे की एक्झाम सोडून पण बाकी सगळ्या गोष्टी कशा इम्पॉर्टंट असतात लाईफमध्ये. तुमच्या प्रिपरेशनची जी जर्नी आहे त्या जर्नीमध्ये बाकी इमोशनल ऍस्पेक्ट्स पण असतात, हेल्थ ऍस्पेक्ट्स पण असतात, फॅमिली ऍस्पेक्ट्स पण असतात आणि एक अपयश पचवण्याची तयारी पाहिजे, त्याच्यातून परत उभारण्याची पण तयारी पाहिजे. या सर्व गोष्टी फार ब्युटिफुली सांगितलेल्या आहेत. आपला जो अभ्यास असतो त्याच्यामध्ये थोडा काळ आपल्याला रिलॅक्स होण्यासाठी पण ठेवायचा असतो. त्यामध्ये पण आपण काहीतरी अशा गोष्टी जर बघितल्या तर ते आपल्यासाठी पण मोटिवेटिंग असतं. तर माझं जे शिक्षण होतं ते सुरुवातीला 4थी पर्यंत जे शिक्षण होतं ते माझं आधी नॉर्मल आपल्या जिल्हा परिषदेच्या शाळेमधून झालेलं. त्याच्यानंतर म्हणजे मराठी मीडियम स्टेट बोर्ड 5वी पासून ते 10वी पर्यंत पण माझं जे शिक्षण झालंय ते मिलिटरी स्कूलमध्ये झालंय, पण ते स्टेट बोर्डचीच मिलिटरी स्कूल होती. आपल्यापैकी किती लोकांचं शिक्षण हे स्टेट बोर्ड मधून झालंय? ऑलमोस्ट सगळ्यांचं झालेलं आहे. मग कुठेतरी कोणीतरी घाबरवलं का तुम्हाला, किंवा तुम्हाला असं वाटलं का की मला सीबीएसई पॅटर्न असला पाहिजे होता, आता माझी कॉम्पिटिशन तर सीबीएसई वाल्या लोकांसोबत आहे, असं कुठेतरी आलं? मला नाही आलं.
आणि आता परत जाऊन 5वीचं पुस्तक वाचायला कसं वाटतं? कसं वाटतं? चांगलं वाटतं का? पण वाचणं आवश्यक आहे, कारण ही एक्झाम आहे आणि आपण एक्झामला ओळखलं पाहिजे आणि एक्झामच्या सिलेबसला ओळखलं पाहिजे. याच्यामध्ये न्यूनगंड बाळगण्याचं किंवा कमीपणा वाटण्याचं काही नाहीये, कारण एक्झामचा सिलेबस आहे. तो सिलेबस आपण यापूर्वी वाचला नाहीये, मग तो 5वीचा असो किंवा 10वीचा असो किंवा ग्रॅज्युएशन, पोस्ट ग्रॅज्युएशन, पीएचडीचा असो, कसला जरी असला तरी तो करण्याची आपली तयारी पाहिजे. मग स्टेट बोर्ड मधून हे माझं 10वी पर्यंतचं शिक्षण झालं. 10वीला चांगले मार्क्स मिळाले आणि मग कुठल्याही कॉलेजला पाहिजे ती ब्रांच मिळण्याचं माझं 12वीच्या नंतर प्रयोजन मध्ये झालं होतं एक्झामच्या मार्क्समुळे. तर मग सांगताना निवेदकांनी सांगितलं IIT मधून झालंय, पण IIT मधून नाही, माझं CUET मधून झालंय. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणे, आपल्यालाही कल्पना असेल पुण्यामध्ये कॉलेज आहे. तेव्हा मला IIT ची परीक्षाही माहिती नव्हती, फार जास्त एक्सपोजर पण नव्हतं, त्यामुळे IIT ची परीक्षा दिली सुद्धा नाही. तर मग सिलेक्शन होण्याचा प्रश्न येईल. तर मग स्टेट मधून तर सगळ्यात जास्त पैकीच मार्क्स होते, तर त्यामुळे जे पाहिजे ते कॉलेज, जे पाहिजे ती ब्रांच मिळण्याचा काहीच इश्यू नव्हता. तेही करत असताना मी थोडी 11वी 12वीची पण जर्नी सांगतो की कसं स्वतःला ओळखलं पाहिजे आणि कसं दुसऱ्यांकडून इन्फ्लुएन्स होऊन या सगळ्या गोष्टी त्याच्या मध्ये यायला नाही पाहिजे. तर मी जेव्हा 11वी 12वीचा अभ्यास करत होतो, मी अहमदपूरला होतो. तिथलं MGM एक कॉलेज आहे, आपल्यापैकी काही लोकांना कल्पना असेल. तर त्या कॉलेजमध्ये शिक्षण घेत असताना आता 5वी पासून बाहेरच होतो, कारण आधी मिलिटरी स्कूल होतं, त्याच्यानंतर 11वी 12वीचं शिक्षण होतं. मग अभ्यास करत असताना माझे जे ओनर होते, म्हणजे रेंटवरती जिथे राहत होतो ते जे ओनर होते, त्यांना कोणीतरी सांगितलं की बाबा हा काय फार अभ्यास करत नाही. आणि माझी जेव्हा आई एक्झामच्या 2 महिने अगोदर, तुमच्या सगळ्यांची पण आई तुमच्याकडे येऊन राहत असेल तर येऊन राहील, तेव्हा मग त्यांनी आईला सांगितलं की बाबा तुम्ही कशाला आलात, हा तर काय फार अभ्यास करत नाही, याला कमी मार्क्स पडले तर घरचे तुम्हाला बोलतील की तुम्ही आलात तरी याला काही फरक पडला नाही. पण असे बोलणारे बोलत राहतात. आपण आपला अभ्यास करायचा असतो आणि स्वतःला ओळखायचं असतं. मग जेव्हा एक्झामला माझ्यासोबत आली, एक्झामच्या हॉलमधून बाहेर आलो आणि मी आईला सांगितलं की आई मला पैकीच्या पैकी मार्क्स मिळतात. एक्झामच्या हॉलच्या बाहेर आल्याच्या नंतर आन्सर की बघण्याच्या आधीच, कारण तो क्वेश्चन पेपर होता तो मी 2 वेळा तिथल्या तिथे सोडून झाला होता. एकदा सोडवला, त्याच्यानंतर त्याच्यात काही चुका झाल्यात का ते एकदा पूर्ण चेक केलं आणि त्याच्यानंतर मी कॉन्फिडंट होतो की मला याच्यामध्ये कुठेही एक प्रश्न चुकला नाही. मग तेव्हा आईला वाटलं की असं बोलत असेल. पण जेव्हा एक्झामचा रिझल्ट आला तेव्हा मी जेवढे मार्क सांगितले होते अगदी तंतोतंत तेवढेच मार्क्स मिळाले. आणि मग त्यांना लक्षात आलं की बाबा हा जो याचं जे प्रिपरेशन होतं किंवा हा जो प्रिपेअर करत होता तो त्याचं त्याला माहिती होतं आणि त्याच्यानुसार करत होता. तर त्याच्यामुळे तुम्हाला सांगायला भरपूर लोक येतील की तुम्ही करू शकता किंवा नाही करू शकत, पण तुम्ही जर स्वतःला ओळखत असाल, स्वतःच्या स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस तुम्ही ओळखत असाल, तुम्हाला कुठला टॉपिक जमतोय, कुठला टॉपिक जमत नाही हे जर तुम्हाला माहिती असेल, तर मग हे डिसिजन घ्यायला किंवा एक्झाम द्यायला आणि त्याच्यानुसार तुम्हाला सक्सेस मिळायला काहीही अडचण येणार नाही. मग त्याच्यानंतर मी CUP ला कम्प्युटर सायन्सला ऍडमिशन घेतलं. मग 4 वर्ष चांगला कम्प्युटर सायन्स माझ्या आवडीचा पण विषय होता. व्यवस्थित त्याच्यामध्ये शिक्षण पण घेतलं. UPSC माझ्या ध्यानी स्वप्नी कुठेही नव्हतं. UPSC करण्याचा विचारही नव्हता, मी कोणाला बघितलंही नव्हतं UPSC करताना, आणि माझ्या घरी कोणी गव्हर्नमेंट सर्व्हिसमध्ये यापूर्वी नव्हतं. मग त्याच्यानंतर मी इव्हन जॉबही जॉईन केला. आता आपल्याला काही लोकांना GPUs माहिती असतील. GPUs आता फार ट्रेंडमध्ये आहेत सध्या. हे पूर्ण AIचं जे रिव्होल्युशन चालू आहे ते GPUs वरतीच चालू आहे. आणि त्याच्यातली जी बेसिक जी चिप असते, जे हार्डवेअर असतं, दॅट इज GPU, दॅट इज ग्राफिक्स प्रोसेसिंग युनिट. मग ते तेव्हा फार जास्त असं डेव्हलपमेंटल स्टेजमध्ये होतं. मग ती ग्राफिक्स प्रोसेसिंग जी चिप आहे ती मॅन्युफॅक्चरिंगची जी कंपनी होती त्याच्यामध्ये मग माझं कॅम्पस प्लेसमेंट झालं. आणि त्याच्यामध्ये मग सॉफ्टवेअर डेव्हलपमेंट जे असतं ते मी करत होतो. मग पहिले पुण्याला होतो, मग त्याच्यानंतर लंडनला गेलो आणि ती कंपनी बेसिकली तिथली होती. मग त्याच्यानंतर आमचं जे डिस्कशन व्हायचं तिथल्या लोकांसोबत आणि आपल्या पुण्यातल्या पण माझ्या बाकीच्या मित्रांसोबत, तर असं लक्षात आलं की आपल्याला समाजाने भरपूर काही दिलेलं आहे आणि आपणही कुठेतरी देणं लागतो आणि त्याच्यासाठीचा बेस्ट प्लॅटफॉर्म कुठला असतो. बस इथपासून चाचपणी सुरू झाली. पॉलिसी मेकिंग आणि ऍक्च्युअल डिलिव्हरी याच्यासाठीचा बेस्ट प्लॅटफॉर्म जर कुठला असेल तर मग नुसतं आपण हे झालं पाहिजे म्हणण्यापेक्षा हे कसं केलं पाहिजे, त्याच्यासाठी मी काय करू शकतो, अशा प्रकारची एक चाचपणी सुरू झाली. आणि त्याच्यामध्ये लक्षात आलं की UPSC मधून IIC एक उपाधी असते, एक पद असतं आणि त्याच्या माध्यमातून आपल्याला या सर्व गोष्टींमध्ये काम करता येईल.
तर मग ठरवलं की आता जायचं, आता ठीक आहे रिझाईन करूया. मग मी माझ्या मॅनेजरला सांगितलं की मला रिझाईन करायचं. तर मग मॅनेजर म्हटले की अरे बाबा तुला तर आम्ही एवढं सगळं दिलं इथं, म्हणजे इव्हन फॉरेन ऑपॉर्च्युनिटी दिली, तिकडे काम करण्याची संधी दिली जी की लोकांना भरपूर वर्ष मिळत नाही, तुला सगळं मिळालं तर तू का सोडत आहे. मग मी त्यांना थोडं कन्व्हिन्स करण्याचा प्रयत्न केला की बाबा हे जे आहे की मी पूर्ण सेक्टर चेंज करतोय, असं नाही की इथलं नॉलेज घेऊन मी दुसऱ्या कुठल्या तरी कंपनीचा काय बेनिफिट करतोय, तर मी पूर्ण सेक्टर चेंज करत असल्यामुळे मला आपण समजून घ्यावं. आणि त्यांनी ते समजून घेतलं आणि ठीक आहे मग मी रिझाईन केलं. ते रिझाईन करत असताना मी घरी पण फार जास्त विचारलं नाही, कारण टू मेनी कुक्स स्पॉइल द ब्रॉथ असं म्हणतात. जेवढ्या जास्त लोकांना आपण विचारायला जाऊ तेवढ्या जास्त लोकांचे जे माइंडसेट असतात ते आपापले जीवन जगलेले असतात, त्यांचे स्वतःचे एक फ्रेम ऑफ माइंड असते आणि ते त्याच्यातून आपल्याला सांगण्याचा काहीतरी प्रयत्न करत असतात. तर त्याच्यामुळे अगेन स्वतःला ओळखणं का गरजेचं आहे की मी करू शकतो की नाही करू शकत हे आधी स्वतःला विचारलं पाहिजे. नेमकं मला का करायचंय आणि मला केलंच पाहिजे का हे आपलं आधी क्लिअर पाहिजे. ऑप्शनल नाहीये सिलेक्शन, म्हणजे करून बघू, देऊन बघू, झालं तर ठीक आहे, नाही झालं तरी ठीक आहे, असा ऍटिट्यूड जर घेऊन आपण केलं तर नाही होणार. याच्यामध्ये इश्यू काय आहे की जवळपास 10 ते 12 लाख लोक परीक्षा देतात आणि फायनल जी यादी असते ती 1000ची असते आणि त्याच्यातही IAS आणखी कमी पोस्ट असतात. मग त्याच्यामुळे आपण ही जी कॉम्पिटिशन आहे तर त्याच्यामध्ये नक्कीच याच्यामध्ये होऊ पण शकतात, नाही होऊ शकतात. याच्यामध्ये सब्जेक्टिव्ह एक्झाम असल्यामुळे खूप सारे परमुटेशन कॉम्बिनेशन आहे. आता ते मी पुढे सांगतोच की ऑप्शनल मध्ये पण कसं या सगळ्या गोष्टी डिफाईन होतात, परंतु एवढे सगळे परमुटेशन कॉम्बिनेशन असल्यामुळे आणि मी हे बघितलं की माझ्यासोबत प्रिपेअर करणारे अगदी डिझर्विंग असलेले मुलं पण याच्यामध्ये सिलेक्ट नाही झाले. म्हणजे सिलेक्ट न होणं हे काही कम्प्लिटली तुमच्याच हातात आहे किंवा कम्प्लिटली तुमचं योग्यता किंवा योग्य नसणं हे त्याच्यातून डिपेंड होतं किंवा हे त्याच्यातून डिसाईड होतं, असं काहीही नाही. ही एक चाळणी आहे आणि प्रत्येक चाळणी ही फॉल्टी असते आणि प्रत्येक चाळणी स्पेसिफिक पर्पज साठी डिझाईन केलेली असते. आता आपण बघितलं असेल की एथिक्सचा पेपर आहे, एथिक्सच्या पेपरमध्ये खूप चांगले स्कोअर करणारे देखील नेहमीच मॉरली करेक्ट डिसिजन्स घेतात, असं आहे का? मग हा फ्लॉ कशाचा आहे? पेपरचा आहे. म्हणजे तुम्ही त्याला लिंक करू शकता पेपरला. एखादं आयडियल काय असतं हे आपल्याला माहिती. आपल्या आई वडिलांनी किंवा शिक्षकांनी आपल्याला एखादा प्रश्न विचारला तर त्याचं आयडियल उत्तर काय हे मी एथिक्स आणि मॉरल्सच्या बाबतीत विचारतो, हे आपल्याला माहित असतं की काय केलं पाहिजे. पण आपण नेमकं नक्की तेच करतो का आयुष्यामध्ये? करतो का नेहमीच? आणि मॉरल्स पण स्थळ काळापर्यंत आपले चेंज होतात. इंडियामध्ये कचरा टाकायला लोकांना काही वाटत नाही, पण फॉरेन मध्ये कचरा टाकायला थोडे लोक घाबरतात किंवा थोडासा संकोच करतात. तर कचरा टाकणं हे वाईट आहे माहिती आहे, परंतु सगळेजण ते फॉलो करतात का? नाही. म्हणजे काय योग्य आहे हे आपल्याला माहित असतं, ते एक्झाम मध्ये लिहून मार्क देखील मिळतात, परंतु नेमका माणूस तसाच आहे का हे सांगणं कठीण असतं. पण आता युपीएससी तरी काय करणार? त्यांना सब्जेक्टिव्ह एक्झाम घ्यायचे, पर्सनॅलिटी टेस्ट ठेवलेली आहे नंतर, परंतु जो इथिक्सचा पेपर आहे त्याच्यामध्ये तो व्यक्ती कसा विचार करतो आणि तो विचार त्याचा आर्टिफिशियल आहे की त्याचा स्वतःचा विचार आहे हे कळण्याचं काही माध्यम नाही. मग त्याच्यामुळे ही डिझाईन केलेली टेस्ट आहे. तर त्याच्यामध्ये पास होणारे सगळेच कम्प्लिटली योग्य होते, म्हणजे नाही पास झाले हे त्यांच्यापेक्षा कमी योग्यतेचे होते असं काहीही नाहीये. मी स्वतः बघितलेले आहेत, माझे कितीतरी मित्र आहेत की जे खूप जास्त डिझर्व करत असून देखील युपीएससी मध्ये फायनली लिस्ट मध्ये आले नाही, परंतु ते आपापल्या प्लॅन बी वरती फॉलबॅक झालेत आणि ते आता त्यांच्या क्षेत्रामध्ये खूप चांगलं करत आहेत. असो, मग त्याच्यानंतर रिझाईन करून मी आलो आणि मग आता तुम्हाला सगळ्यांना पहिल्यांदा प्रश्न पडला असेल की क्लासेस कोणते लावू, त्याच्याही आधी प्रश्न पडला असेल की कोणत्या सिटीमध्ये राहू. पडला होता ते आता तुमचं मोस्ट ऑफ द लोकांचं हे सॉल्व्ह झालेलं आहे, तुमचा क्लास आणि तुमचा केस डिफाईन झालेला आहे. परंतु माझ्यासमोर तो पण प्रश्न होता. तर मी दिल्लीला गेलो प्रिपरेशनसाठी. तर का गेलो तर एकमेव रिझन होतं की मला पुण्याला नव्हतं राहायचं, कारण माझा जॉब, माझं शिक्षण हे पुण्यामध्ये झालं होतं, माझे रिलेटिव्ह, माझे फ्रेंड्स हे पुण्यामध्ये होते. आणि दुसरं रिझन त्याचं की एक वातावरण जे असतं ते वातावरण मिळालं. हे दोन्ही रिझन तुमचे पण इथं सॅटिस्फाय होतात. इथे तुम्हाला अगदी चांगलं वातावरण आहे, इथे तुम्हाला प्रॉपर गायडन्स आहे, इथे म्हणजे अशा प्रकारची इन्स्टिट्यूट कुठे दुसरीकडे चालवली जाते हे माझ्या तरी बघण्यात नाही. म्हणजे महानगरपालिकाच सोडा, पण बाकी पण कुठल्याही ठिकाणी अशी इन्स्टिट्यूट की जिथे तुम्हाला राहण्या खाण्याची व्यवस्था, जेवणाची व्यवस्था आता पुढे चालू करतील, ते सध्या नाहीये,
परंतु तुमची ऑप्शनल एकाच छताखाली, तुमचे टेस्ट सिरीज एकाच छताखाली, तुमची इंटरव्ह्यूची मॉक टेस्ट एकाच छताखाली, तुमचं प्रिलिम्सचं प्रिपरेशन एकाच छताखाली, हे सगळं तुम्हाला एकाच ठिकाणी मिळतंय. राहायची सुविधा मिळते, एक चांगलं वातावरण मिळतंय. बस आपल्याला एवढंच पाहिजे असतं. मग त्याच्यानंतर मी दिल्लीला गेलो. दिल्लीला गेल्याच्या नंतर आता पुढचा प्रश्न की क्लास कोणता लावायचा. मग क्लास लावायचा की नाही हा पहिला प्रश्न. कारण मी थोडेसे बुक्स बघितले. आता तुम्ही सगळ्यांनी सुरुवात प्रिपरेशनची जेव्हा केली असेल तेव्हा एनसीईआरटीचे बुक्स बघितले असतील. त्याच्यानंतर काही फिक्स बुक्स आहेत, जसं की लक्ष्मीकांत आहे, जीसी लिऑंग आहे, असे जे बुक्स आहेत ते हे किंवा हिस्ट्रीचे बुक्स आहेत, एनसीईआरटीचे बुक्स आहेत, ते बुक्स तुम्ही नेहमी करणारच आहे. म्हणजे हे तुम्हाला कोणत्याही तुम्ही 100 टॉपर्सची जरी भेटलात बोललात तरी तुम्हाला हे बुक्स तरी कॉमन लिस्टमध्ये येतीलच. बाकीचे बुक्स ते प्रत्येक जण वेगवेगळे सांगतील. मग हे बुक्स मी वाचून बघितले आणि बघितलं की फार जास्त आवश्यकता आहे का आपल्याला, की समजतंय की नाही समजतंय, फार जास्त आवश्यकता आहे का. आणि एक आपली एक पेस असते वाचण्याची, समजून घेण्याची, आणि त्या पेस सोबत जर ते क्लासची टायमिंग मॅच होत असेल आणि त्यांची पेस मॅच होत असेल तरच ते करण्यात अर्थ आहे. नाहीतर मग आपलाही वेळ वाया जातो आणि आपल्याला जे त्या क्लासमधून आउटपुट मिळायचं आहे, जे 100% आकलन मिळायचं आहे, तेही मिळत नाही. मग मी ते बुक्स वाचून बघितले आणि मला असं वाटलं की अरे हे डुएबल आहे, हे काय बेसिक गोष्टी आहे आणि हे जर आपण स्वतः जरी केलं तरी समजण्यासारखे आहे. परंतु याच्यामध्ये सगळ्यांच असं असतं असं नाही. जेव्हा मी सिलेक्ट होऊन जेव्हा अकॅडमीमध्ये गेलो, जेव्हा 350 लोकांचा फाउंडेशन कोर्स असतो, 180 लोकांचा फेज 2 असतो आणि बाकीची ट्रेनिंग असते IST, तर मग त्याच्यामध्ये असं लक्षात आलं की प्रत्येकाचा प्रवास वेगवेगळा, प्रत्येकाचे सिलेक्ट होण्याचे मार्ग वेगवेगळे. म्हणजे जेवढ्या व्यक्ती तेवढ्या प्रवृत्ती जशा असतात तसे तेवढे सिलेक्ट होण्याचे मार्ग आहेत. कोणी घरी राहून आपल्या गावाकडे खेड्याकडे राहून पण प्रिपरेशन केलेलं आहे. कोणाचे आई वडील जनरेशनल म्हणजे आजोबा आजीपासून सगळे जनरेशनल ब्युरोक्रॅट्स होते. त्यांच्या सकाळी उठल्या त्यांच्या हातामध्ये पेपरच्या नोट्स यायच्या, न्यूजपेपरच्या नोट्स यायच्या काढून, म्हणजे त्यांच्या आई वडिलांनी न्यूजपेपरच्या नोट्स काढून दिलेल्या असायच्या ब्रेकफास्ट सोबत. त्यांना ऑप्शनलचे लोक घरी शिकवायला यायचे आणि काही लोकांनी क्लासही न लावता सेल्फ स्टडीने आपण त्या खेडेगावामध्ये राहून पण प्रिपरेशन केलेलं आहे. तेही सिलेक्ट होऊन शेवटी तिथेच आले. तर त्याच्यामुळे असे मनामध्ये ठोकताळे जे आपण बांधलेले असतात, अरे हे मी नाही केलेलं, माझं स्टेट बोर्ड होतं, माझं इंग्लिश मीडियम नव्हतं किंवा माझा ऑप्शनल हा नव्हता, माझा ऑप्शनल आता मला कम्प्युटर सायन्स अवेलेबलच नव्हता. तसं तुमच्या बऱ्याच लोकांच्या बाबतीत असेल की तुम्हाला ऑप्शनल एकतर अवेलेबल नसेल किंवा तुम्हाला तो घ्यायचा नसेल. आपल्या ग्रॅज्युएशनचा ऑप्शनल किती लोकांनी घ्यायचा? व्हेरी गुड. तुम्ही फॉर्च्युनेट आहात की ऍक्च्युली तुम्ही जे स्टडी केलेलं आहे ग्रॅज्युएशन साठी ते तुम्हाला तुमच्या एक्झाम मध्ये फायद्याचं ठरतंय. कम्प्युटर सायन्स हे तुम्हाला आता UPSCचा सिलेबस माहिती आहे, त्याच्यामध्ये आता ते सायन्स अँड टेक्नॉलॉजीचा जेवढा टॉपिक आहे ते जर सोडलं तर आणि करंट अफेअर्स मध्ये एखादा क्वेश्चन जर चुकून आला तर आला, एवढंच कम्प्युटर सायन्सचं सध्या तरी UPSC सोबत रिलेव्हन्स आहे, त्याच्यामध्ये ऑप्शनल देखील नाही. तर मग तिथं गेल्याच्या नंतर क्लास तर लावायचं नाही ठरलं GS साठी, मग ऑप्शनलचा क्लास लावायचा की नाही असं. मग ऑप्शनल आता सगळेजण जे शेवटी घेतात तर तसाच ऑप्शनल मी जिओग्राफीचा ऑप्शनल निवडला. जिओग्राफी, पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, पॉलिटिकल सायन्स आणि आता आजकाल अँथ्रोपोलॉजी फार जास्त चालायला लागले. आमच्या 1-2-3 बॅच आधीपासून अँथ्रोपोलॉजीचं फार बूम आलं होतं. आताही आहे अँथ्रोपोलॉजी कोणाचं आहे ना? जिओग्राफी वाले किती? पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन, बाकी लोक काय बोल? सोशियोलॉजी एक असेल, सोशियोलॉजी, हिस्ट्री फार आधी घ्यायची, आता हिस्ट्री घेत नाही. किंवा जिओग्राफी पण आमच्या वेळेसपासून तेही सांगतो मी, जिओग्राफी पण मी पण सोडलाय जिओग्राफी. तर पहिले मी पण जिओग्राफी घेतला, मग एक्झाम दिली. एक्झाम दिल्याच्यानंतर प्रिलिम्स मला कधीच प्रॉब्लेम आला नाही. प्रिलिम्स मध्ये म्हणजे आपण इमॅजिन करतो कट ऑफ असतो त्याच्यापेक्षा 30-40 मार्क्स नेहमीच जास्त असायचे. त्याच्यामुळं प्रिलिम्स मला 158 पर्यंत मार्क्स पडलेले प्रिलिम्स मध्ये. तर त्याच्यामुळे काही फरक नाही पडत. प्रिलिम्स असंच होतं. तर प्रत्येकाचे जसं मी म्हटलं ना, स्ट्रेंथ्स आणि विकनेसेस वेगवेगळे असतात, तर तसं प्रत्येकाचा पाथ पण वेगवेगळा असतो. आता माझी फ्रेंड होती, तिने 5 अटेम्प्ट केले. पहिल्या 4 मध्ये प्रिलिम्स नाही झाली आणि 5व्या वेळेस प्रिलिम्स सोबत फायनल सिलेक्शन. म्हणजे असं पण होऊ शकतं. परंतु तिला माहिती होतं की तिचं मेन्स खूप स्ट्रॉंग आहे, तिचा इंटरव्ह्यू खूप स्ट्रॉंग आहे आणि ती एकदा संधी मिळाली तर ती फायनली क्रॅक करू शकते. तर मग कुठेतरी प्रिलिम्स मध्ये राहत होतं म्हणून ते तसं झालं. तर असो, म्हणजे यशाचे प्रत्येक मार्ग वेगळे असतात, त्याच्या स्टोरी पण वेगवेगळ्या असतात. तर मग प्रिलिम्स कधी प्रॉब्लेम आला नाही. पण मग ऑप्शनलचं काय करायचं?
मग सगळेजण जसं तेव्हा खूप फेमस होता हा, म्हणजे आमच्या आधी काही 5-6 वर्ष अगोदर 2 ऑप्शनलचा ट्रेंड होता, त्याच्यामध्ये पब्लिक ऍडमिनिस्ट्रेशन आणि जिओग्राफी हा खूप पॉप्युलर कॉम्बिनेशन होता. आणि त्याच्यानंतर जेव्हा एक ऑप्शनल झाला तरी लोक सेपरेटली हा एक ऑप्शनल तरी घ्यायचेच. मग ज्यांचं काही दुसरं टेक्निकल बॅकग्राऊंड आहे त्यांच्यासाठी ह्युमॅनिटीजचा कुठला सब्जेक्ट सोपा वाटत असेल, आपल्या आजूबाजूचं जे काही असेल तर ते आहे जिओग्राफी. मग जिओग्राफी ऑप्शनल घेतला आणि एक्झाम दिल्याच्या नंतर 10 मार्कांनी माझा इंटरव्ह्यूचा कॉल राहील. आणि तेव्हा त्याच्या आदल्या वर्षी जिओग्राफीमध्ये ज्याचं 125 रँक आला होता जिओग्राफी घेऊन, आणि त्याचं सिलेक्शन हे त्यांनी आयपीएसचा ऑप्शन केला होता, परंतु मग आयएसच्या साठी म्हणून त्यांनी परत ट्राय केला होता. तर त्याला माझ्यापेक्षा कमी मार्क्स होते माझ्यासोबत, म्हणजे ज्याची मागच्या वर्षी 125 रँक आलेली आहे, माझ्यासोबत जिओग्राफीमध्ये माझा फर्स्ट अटेम्प्ट असताना त्याला माझ्यापेक्षाही कमी मार्क्स होते, ज्याला ऑलरेडी सिलेक्शन होऊन जस्ट थोडक्यामध्ये त्याला आयएसचं सिलेक्शन साठी त्यांनी परत अटेम्प्ट दिला होता. मग एवढा डायसिनेस मी म्हणतो ना की तुमची योग्यता ही नेहमीच एक्झामनी ठरवली जाईल असं नाही. तुम्ही योग्यही असाल, सगळं व्यवस्थितही असेल, परंतु बऱ्याच वेळेस काही ऑप्शनल जे असतात ते कमी जास्त स्कोरिंग पण असतात. त्याच्यामुळे आपण ऑप्शनल निवड करत असताना या सर्व बाबींचा विचार केला पाहिजे, 4-5 बाबींचा विचार केला पाहिजे. आपल्यातल्या मोस्ट ऑफ द 90% लोकांनी ऑप्शनल ऑलरेडी निवडलेला आहे. ज्यांनी नाही निवडलंय त्यांच्यासाठी सांगतो. तर ऑप्शनल निवडत असताना आपण काय काय बघितलं पाहिजे? तर ऑप्शनल निवडत असताना सगळ्यात आधी आपण बघितलं पाहिजे की आपल्याला त्या सब्जेक्टची आवड आहे. हा एकच मुद्दा झाला. फक्त त्या आवडीच्या याच्यावरती खूप लोक ऑप्शनल घेऊन टाकतात, परंतु बाकीच्या पण गोष्टी बघितल्या पाहिजे. जिओग्राफीची मला आवड होती का? होती. झाला का स्कोर? पहिल्या ह्याच्यात नाही. मग का नाही झाला? तर त्याचे वेगवेगळे कारण असतात. तर आवड आहे का? हा पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, मागच्या वर्षीचा तुमचा स्कोरिंग पॅटर्न काय आहे, तो एक मुद्दा तुम्ही चेक केला पाहिजे. तो फार महत्वाचा आहे. आणि तिसरा मुद्दा आहे की तुम्हाला आजूबाजूला प्रिपेअर करणारे त्या ऑप्शनचे काही ग्रुप आहे का, म्हणजे तुम्ही सोबत प्रिपेअर करू शकता का. आणि चौथा मुद्दा, मग त्याच्यामध्ये स्टडी मटेरियल आहे का, टेस्ट सिरीज अवेलेबल आहे का, प्रॉपर इव्हॅल्युएशन होतं का, कोणी सांगणारा आहे का, हे 4-5 मुद्दे, हे सगळे मुद्दे बघून तुम्ही ऑप्शनल निवडला पाहिजे. तर ज्यांनी ऑप्शनल नाही निवडलाय या 4-5 मुद्द्यांनी वेट करा. बाकी जुने क्वेश्चन पेपर्स बघा, तुम्हाला किती समजतंय, इंटरेस्ट आहे का, सगळं मटेरियल अवेलेबल आहे का, या सगळ्या गोष्टी बघा. तर पहिला मी अटेम्प्ट दिला, मग त्याच्यामध्ये मला 10 मार्कांनी इंटरव्ह्यूचा कॉल उठला. पण त्यासोबतच मी CAPF ची एक एक्झाम दिली होती. आहे कल्पना आपल्याला? सेंट्रल आर्म पोलीस फोर्सची एक एक्झाम असते. मग ती 25 वर्षाच्या अगोदर तुम्हाला देता येते. आणि ती मी एक्झाम दिली आणि त्याच्यामध्ये माझं फायनल सिलेक्शन पण झालं. मी ती एक्झाम का दिली होती? मला खरंच सेंट्रल आर्म पोलीस फोर्सला जायचं होतं का? तर असं नव्हतं मला की नक्कीच सेंट्रल आर्म पोलीस फोर्सला जायचं होतं, परंतु त्याचा इंटरव्ह्यू आणि UPSCचा जो इंटरव्ह्यू आहे ते दोन्हीचा पॅनल सेम असतो. म्हणजे तुम्हाला एक इंटरव्ह्यूचा जो अनुभव असतो तो त्याच्याने मिळू शकतो. आपल्यापैकी कोणी भरलाय का CAPF चा? भरलाय? किती लोकांनी भरलाय? एक्झाम झाली? व्हेरी गुड, व्हेरी गुड. तर मग ज्यांनी नाही दिला असेल तर तुम्ही पण देऊ शकता. सिलेबस सेमच असल्यामुळे तुम्हाला वेगळ्याने प्रिपरेशन करण्याची गरज नाही. मी कुठला एकही पेज मी वेगळं त्या एक्झामसाठी वाचलं होतं असं तर नाही, परंतु माझं सिलेक्शन झालं आणि एक आपल्याला कॉन्फिडन्स पण येतो की बाबा क्लास नाही केला तरी काही फरक नाही पडत, आणि आपलं हे सिलेक्शन झालंय. मेन पण इंटरव्ह्यूचा कॉल 10 मार्कांनी उठलाय. मग दुसऱ्या वेळेस आता सेकंड जेव्हा अटेम्प्टची वेळ आली तेव्हा एक सगळ्यात मोठा प्रश्न असतो की मी सगळं तर बरोबर केलंय, GS मध्ये खूप चांगले मार्क्स मिळाले, प्रिलिम्स मध्ये काही प्रॉब्लेम नाही, मग काय झालं तर ऑप्शनल मुळे प्रॉब्लेम. आता प्रत्येकाचा प्रॉब्लेम वेगवेगळा असू शकतो, हा आपण स्वतः अॅनालाइज करायचा. कोणाला GS 1 मध्ये असेल, 2 मध्ये असेल, 3 मध्ये असेल, कोणाला एथिक्स मध्ये प्रॉब्लेम असेल, असे असू शकतं, कोणाला SA मध्ये प्रॉब्लेम असू शकतो, असे असू शकतं, किंवा मग कोणाचा ऑप्शनलचा प्रॉब्लेम असू शकतो. माझ्या केसमध्ये मला ऑप्शनलचा प्रॉब्लेमही नव्हता, परंतु फायनल स्कोरिंग जो पॅटर्न होता त्याच्यामध्ये जिओग्राफीचा हायेस्टच फार कमी होता. म्हणजे जिओग्राफीचा आणि अँथ्रोपॉलॉजीच्या हायेस्ट मार्क्स मध्ये जवळपास एक 80 मार्काचा गॅप होता. आणि तुम्ही जर बघितलं तर 50 मार्क मध्येच लिस्ट प्रॉपर संपून जाऊ शकते. मग त्याच्यामुळे हा जो गॅप आहे तो भरून काढण्यासाठी मग मी डिसाईड केले की मी ऑप्शनल चेंज करेल आणि दुसरा ऑप्शनल घेईल. मग आता दुसरा ऑप्शनल कोणता घ्यायचा? तर माझ्याकडे 2 ऑप्शन होते की मला फॉरेस्ट सर्व्हिसची पण एक्झाम द्यायची. आपल्यापैकी देते कोणी फॉरेस्ट सर्व्हिसची एक्झाम? फॉरेस्ट सर्व्हिसची आपण एक्झाम देते.
तर सिव्हिल युपीएससी बऱ्याच प्रकारच्या एक्झाम घेते. सीएपीएफ ही युपीएससीनेच घेतलेली एक्झाम आहे, फॉरेस्ट सर्व्हिस ही युपीएससीनेच घेतलेली एक्झाम आहे आणि सिव्हिल सर्व्हिस ही पण युपीएससी एक्झाम घेते. बाकी टेक्निकल सर्व्हिसेस, इकॉनॉमिक सर्व्हिसेस अशा बऱ्याच सर्व्हिसेसची एक्झाम युपीएससी घेते. तर याही सर्व्हिसेसच्या एक्झाम आपण एकदा चेक करून घ्याव्या. याच्यामध्ये जो फॉरेस्ट सर्व्हिस आणि सिव्हिल सर्व्हिस याच्यामध्ये प्रिलिम्सचा बराच मोठा फरक आहे. जर आपण फॉरेस्ट सर्व्हिसची जर एक्झाम बघितली तर फॉरेस्टचे पोस्ट फार कमी असतात आणि ऑलमोस्ट सगळे जे युपीएससीची सिव्हिल देतात त्याच्यातले बरेच लोक फॉरेस्टची पण एक्झाम देण्याचा प्रयत्न करतात. कारण आपल्याला काय एक टिक एक्स्ट्रा करायचं. आपण फॉर्म भरत असताना की मला फॉरेस्टसाठी पण अप्लाय करायचं, एवढा एक टिकच एक्स्ट्रा करायचं, बाकी कोणताही एफर्ट वेगळ्यांनी लागत नाही प्रिलिम्ससाठी. मग प्रिलिम्सचा जो कट ऑफ असतो तो एक 25 ते 30 मार्क्स किंवा 20 ते 30 मार्क्स हा सिव्हिल पेक्षा जास्त लागतो फॉरेस्टचा. जर तुमची प्रिलिम्सची तयारी चांगली असेल आणि तुमचं बॅकग्राऊंड टेक्निकल असेल तर मग तुम्ही ही एक्झाम देऊ शकता. डॉक्टर्स किंवा नॉन टेक बॅकग्राऊंड वाल्यांना ही फॉरेस्टची एक्झाम नाही देत आहे. तर मग मला दोन्ही एक्झाम द्यायच्या होत्या. तर फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये 2 ऑप्शनल असतात वेगळे आणि सिव्हिल सर्व्हिसचा एक ऑप्शन, असे 3 ऑप्शनल मला करणं आवश्यक. मग 3 ऑप्शनल करणं थोडं अवघड होतं म्हणून मी जिओग्राफी घेता येत नव्हतं कारण तो नॉन टेक्निकल सब्जेक्ट आहे म्हणून मी चेंज केला जिओलॉजीवर. मग जिओलॉजी, फॉरेस्ट्री हे 2 ऑप्शन मी फॉरेस्टसाठी ठेवले आणि जिओलॉजी हा ऑप्शन मी सिव्हिलसाठी ठेवले. आता जिओलॉजी हा ऑप्शनल घेत असताना जिओलॉजीचा क्लास अवेलेबल आहे का? तर नाही. जिओलॉजीचे नोट्स अवेलेबल आहेत का? तर नाही. आपल्यासोबत जिओलॉजी घेणारे किती लोक आहेत? तर फार थोडे. जिओलॉजीची टेस्ट सिरीज आहे का? नाही. याच्यापूर्वी सिलेक्शनचा काही फार इतिहास आहे का? नाही. हे असं असताना देखील मला बाकी सगळ्या सब्जेक्टचा कॉन्फिडन्स होता आणि टेक्निकल माझ्या अॅनालिटिकल स्किल्स बद्दल कॉन्फिडन्स होता की हा टेक्निकल सब्जेक्ट आहे. जिओग्राफीचा एक 20 ते 25% सिलेबस माझा ऑलरेडी कव्हर झालेला आहे आणि बाकीचा सिलेबस कव्हर करत असताना त्याच्यामध्ये तुम्हाला थर्मोडायनामिक्स असेल आणि त्याच्यानंतर केमिस्ट्री असेल, या सर्व गोष्टींचं नॉलेज पण थोडंसं आवश्यक असतं जिओग्राफी सोबत जिओलॉजी. तर मग ते पण थोडंसं मला वाटत होतं की कॉन्फिडन्स की हे मी सगळं करू शकतो. तर मी चेंज केला जिओलॉजीसाठी. तर माझ्यासोबत माझ्या आणखी 2-3 मित्रांनी पण चेंज केलं आणि IIT रुड़की मधले काही माझे मित्र होते तिथेच झालेले, त्यांचं 5 वर्षाचं ग्रॅज्युएशन म्हणजे ड्युअल डिग्री असते तिकडे, ते याच्यामध्ये झाले, जिओलॉजी मध्ये झालेले असे आणखी 3 लोक. असा आमचा 5-6 लोकांचा ग्रुप होता. तर आम्ही परत अगेन की बुक्स कोणते वाचायची इथपासून प्रॉब्लेम होता. म्हणजे इव्हन स्टँडर्ड बुक लिस्ट सुद्धा अवेलेबल होती. सिलेबस बघा, बुक लिस्ट बघा, त्याच्यानंतर त्याच्यातले जुने क्वेश्चन बघा आणि ते क्वेश्चन करून मग प्रिपरेशन करा. अशा प्रकारचं आमचं प्रिपरेशन आम्ही केलं. ग्रुप डिस्कशन केले, त्याचाही मला भरपूर फायदा झाला. जरी तुम्ही क्लास करत नसाल तरी तुमचं ग्रुप चांगला असणं फार आवश्यक आहे आणि त्या ग्रुपमध्ये डिस्कशन करणं फार आवश्यक आहे आणि ते कुठपर्यंत तरी मॉक इंटरव्ह्यूज पर्यंत याचा खूप जास्त फायदा होतो. म्हणजे आता मी CAPFचे जे इंटरव्ह्यू झाला होता त्याच्यामध्ये पण आम्हाला अमाऊंट हायेस्टच मार्क्स मिळाले होते. त्याच्यानंतर जो हा मी ऑप्शन दिला जिओलॉजी घेऊन दोन्ही, जेव्हा फॉरेस्ट सर्व्हिस आणि सिव्हिल सर्व्हिस, तर याच्यामध्ये दोन्हीमध्ये माझं फायनल सिलेक्शन झालं. इकडनं मला IRS मिळालं सिव्हिल मधून आणि इकडनं मला फॉरेस्ट सर्व्हिस मिळालं आणि मग चूज करायचं होतं की आता फॉरेस्ट सर्व्हिस घेऊ का आता IRS घेऊ. तर मग आपल्या प्रत्येकाचे वेगवेगळे मोटिव्ह असतात. माझा सर्व्हिस मध्ये येत असताना मोटिव्ह होता की मला लोकांसोबत काम करायचंय, लोकांचा कनेक्ट असला पाहिजे. IRS हा अगेन 9 to 5 जॉब सारखा होता माझ्यासाठी. मग त्याच्यामुळे मी IRS चूज नाही केला आणि मी इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस चूज केली आणि मी ट्रेनिंगला देखील देहरादूनला त्याची INFA म्हणून अकॅडमी आहे तिथे गेलो. मग ट्रेनिंग करत असताना परत मी प्रिपरेशन केली आणि आपल्याला एक ऑप्शन असतो की फाउंडेशन कोर्स जो असतो तो इनिशियली तुम्ही स्किप करू शकता जर तुमचं IAS नसेल तर. IAS असल्याच्या नंतर तुम्हाला फाउंडेशन कोर्स तेव्हाच करावा लागेल. मग त्या फाउंडेशन कोर्स मी स्किप केला आणि ते तोपर्यंत माझी मेन्स झाली. मेन्स होऊन मग मी अकॅडमी जॉईन केली आणि मग अकॅडमीचा माझा कोर्स सुरू केला. मग त्याच्यामुळे माझा जो मूळ बेसिक टप्पा होता मेन्सचा तो ऑलरेडी झालेला असल्यामुळे मला ट्रेनिंग करताना परत नंतर काही फार अडचण झाली नाही. त्याच्या आधी मी तुम्हाला हे जेव्हा फॉरेस्ट आणि IRS झालं तेव्हा जी माझी इंटरव्ह्यू होती, इंटरव्ह्यू बद्दल पण मी सांगू इच्छितो. आपण जो DF लिहितो, आता हा पुढचा मुद्दा आहे तुमच्यासाठी, पण परत आपली भेट होणार नाही म्हणून मी पुढच्या मुद्द्याबद्दल पण सांगतो. तुमची मॉक इंटरव्ह्यू जे असतात ते पण आता सिटी देशमुख मध्ये तर खूप चांगले मॉक इंटरव्ह्यू होतात आणि ते खूप चांगले व्यक्ती पण बोलवतात ते पॅनलवरती, परंतु सगळीकडेच असं असतं असं नाही. मग काय होतं, बऱ्याच ठिकाणी जे पॅनलवरचे असतात
की आम्ही किती हुशार आहोत किंवा विद्यार्थ्यांना डिमोरलाइज कसं करायचं अशा प्रकारचे पण मॉक इंटरव्ह्यूज घेतात आणि काहीच्या काही तुम्हाला फीडबॅक देऊन टाकतात. मग मी इनिशियली काही मॉक इंटरव्ह्यूज दिले, परंतु त्याच्यानंतर आम्ही मॉक इंटरव्ह्यूज आमच्यामध्येच घेतले. आमचे जे फ्रेंड्स होते त्याच्यातलेच 5 लोकांचं पॅनल बनवायचं. काय ते तुम्हाला फक्त जेन्युइन तुम्ही जे आहात तेच बोलायचं आणि स्वतःविषयीच बोलायचं आणि जे काय तुम्ही अभ्यास केला त्याच्याविषयीच बोलायचं. फक्त तुमची बोलण्याची प्रॅक्टिस करून घ्यायची आहे आणि एकदम तुम्हाला त्या सिच्युएशनची थोडंसं मिळतं घ्यायचं आहे. याच्यासाठी म्हणून तिथे गेल्यानंतर एकदमच तुम्हाला काही असं ऑकवर्ड वाटलं नाही पाहिजे. याच्यासाठी म्हणून तुम्हाला हे मॉक टेस्ट द्यायचे असतात. आमचा भर हा आमच्या स्वतःच्या मॉक टेस्ट वरती होता आणि काही निवडक जसे की आता सिटी देशमुखचा असेल अशा प्रकारे काही निवडक आम्ही 3-4 मॉक दिले होते. आणि अगेन फॉरेस्ट सर्व्हिस साठी जो डीएफ आपण लिहितो डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म तो माझा कम्प्लिटली वेगळा होता. सिव्हिल सर्व्हिस साठी कम्प्लिटली वेगळा होता आणि सीएपीएफ मी आधीचा इंटरव्ह्यू दिला होता त्याच्यासाठी कम्प्लिटली वेगळा होता. तर आपल्या पर्सनॅलिटी मध्ये जे आस्पेक्ट सर्व्हिसशी रिलेटेड आहे त्या आस्पेक्ट्स वरती आपण भर देऊन त्याप्रमाणे तुमचा डीएफ जर लिहिला तर त्याचा नक्कीच फायदा होतो. मला अगेन फॉरेस्ट सर्व्हिस मध्ये आणि इव्हन सिव्हिल सर्व्हिस मध्ये दोन्ही इंटरव्ह्यूज मध्ये मला म्हणजे जेव्हा आयएस मध्ये झालो तेव्हाही अबाव हायस्ट मार्क होते. फक्त आयएस मध्ये झालो तेव्हा मला अराउंड थोडे अबाव ऍव्हरेज मार्क होते. मग त्याच्यामुळे तेव्हा त्या वर्षी माझा आयएस मध्ये झालो सेकंड वर्ष. मग मी जेव्हा अकॅडमी मध्ये गेलो त्याच्यानंतर प्रिपरेशन करायला परत सुरुवात केली आणि तुम्ही जेव्हा सिलेक्ट व्हाल तेव्हा तुमच्याही लक्षात येईल की अकॅडमीचे दिवस हे खूप चांगले दिवस असतात. खूप मजा येते तिथे आणि आता जे आपलं प्रेशर आहे ते तसं प्रेशर काहीही नसतं. असलेले आजूबाजूचे लोक पण खूप चांगले असतात आणि खूप साऱ्या गोष्टींचं नव्याने एक्सपोजर मिळतं तुम्हाला. म्हणजे जे तुम्ही आजपर्यंत केलेलं नसेल मग ते ऍडव्हेंचर स्पोर्ट्स पासून असेल, एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटीज पासून असेल, इव्हन लवासनामध्ये हॉर्स रायडिंगचा क्लब पण आहे. म्हणजे तिथे अराउंड 50 हॉर्सेस मेंटेन केले जातात. तिथे हिटेड स्विमिंग पूल पण आहे. म्हणजे इथे मसुरीच्या एवढ्या थंडीमध्ये तुम्हाला हिटेड स्विमिंग पूल मध्ये स्विमिंग पण करता येते आणि तिथे परत ट्रेकिंग असेल, बाकी सगळे ऋषिकेश रिव्हर मध्ये रिव्हर राफ्टिंग असेल, त्याच्यानंतर बंजी जम्पिंग असेल, अशा सगळ्या गोष्टी तुम्हाला तिथे एक्सपोजर दिलं जातं. खूप चांगल्या ठिकाणी वेगवेगळ्या इन्स्टिट्यूट्सला आपण भेट देतो आणि या सगळ्या गोष्टींचा अनुभव घ्यायला मिळतो. ते खूप चांगले दिवस असतात. तर असं माझं फॉरेस्ट सर्व्हिसचं ट्रेनिंग चालू होतं. फॉरेस्ट सर्व्हिसचं ट्रेनिंग देखील 16 महिन्यांचं असतं आणि त्याच्यामध्ये 6 महिने तर तुम्ही टूर वरती असता. म्हणजे तुमचा वेस्ट इंडिया टूर असतो, ईस्ट इंडिया टूर असतो, नॉर्थ इंडिया टूर, साऊथ इंडिया टूर, 7 सिस्टर्सचा टूर, असे वेगवेगळे सगळे टूर असतात आणि ते तिथे जाऊन बेस्ट ऑफ द प्लेसेस तुम्हाला बघायला मिळतात आणि तिथे एक्सपोजर मिळतं की पूर्ण भारतामध्ये विविधता कशी आहे. एक तर हे सगळे ऑल इंडिया सर्व्हिस आहे त्याच्यामुळे तुम्हाला कोणतेही कॅडर मिळू शकतं आणि त्याच्यानंतर तुम्हाला कुठल्याही बेस्ट प्रॅक्टिसेस कुठेही तुम्ही अप्लाय करू शकता. थोड्याफार प्रमाणामध्ये इकॉलॉजिकल किंवा बाकीचे सेटिंग मधून ते तुम्हाला चेंज करावं लागतं. मग याच्यासाठी म्हणून तुम्हाला या सगळ्या रुटीनचं एक्सपोजर देण्यासाठी ही ट्रेनिंग असते. तर तशी माझी फॉरेस्ट सर्व्हिसची ट्रेनिंग चालू आहे. मग मी अगेन मला इंटरव्ह्यूचा कॉल आला सिव्हिल सर्व्हिस साठी. मी ट्रेनिंग चालू असताना आणि आमची वेस्ट इंडिया टूर चालू होती. मी रन ऑफ कच्छ मध्ये होतो आणि तिथून 2 दिवसाची लीव्ह घेऊन मी इंटरव्ह्यू साठी दिल्लीला. म्हणजे त्याच्या आधी मला मॉकचा चान्स भेटला का मॉक इंटरव्ह्यू द्यायचा तर चान्स नाही मिळाला. मग आम्ही जे फ्रेंडचे मॉक देतो तो पण चान्स नाही मिळाला. मग इथे आल्याच्या नंतर मी 2 दिवस अगोदर मी जर मॉक देत बसलो असतो तर मग अगेन काहीतरी वेगळाच फीडबॅक घेऊन बसलो असतो. पण मी ऑलरेडी 3 इंटरव्ह्यू दिले होते आणि आय वॉज कॉन्फिडंट की व्हॉट इज रिक्वायर्ड हे मला माहिती होतं आणि डू आय हॅव ते पण मला माहिती. तर मग अगेन मी डायरेक्टली इंटरव्ह्यूला गेलो. म्हणजे युपीएससीच्या इंटरव्ह्यूला विदाउट एनी मॉक इंटरव्ह्यू डायरेक्टली इंटरव्ह्यूला गेलो आणि त्यांनी मला पहिला प्रश्न विचारायला सुरुवात केली. त्यांनी अज्युम केलं की मी आता 2 सर्व्हिस होत्या ना मागच्या वर्षी, ते आपल्याला लिहावं लागतं डीएफ मध्ये. कुठली सर्व्हिस जॉईन केली हे नाही लिहावं लागत. मग ते मी लिहिलं होतं की आयआरएस आणि आयआरएस. आता कोणालाही वाटेल की आयआरएस जॉईन केला असेल. मग पॅनलने विचारायला सुरुवात केली आयआरएस बद्दल की काय कसं आहे वगैरे जॉब वगैरे. तर मग मी सांगितलं की सर मला परवानगी दिली तर मी एक फॅक्ट म्हणून करू इच्छितो की मी आयआरएस नाही जॉईन केले, मी आयएफएस जॉईन केलं. मग त्यांना एकदमच शॉक बसला तू आयआरएस कसं काय जॉईन केलं. मग मी माझे कारण सांगितले आणि मग त्याच्यानंतर इंटरव्ह्यू एक वेगळ्याच पद्धतीने झाला. म्हणजे आता मी ऑलरेडी आयआरएस मध्ये सिलेक्टेड होतो. मग काय आयएएस किंवा आयपीएस या 2च गोष्टींसाठी मी माझे प्रेफरन्स पण 2च केले होते. मग ते तुम्हाला त्या अँगलने जज करायला सुरुवात करतात की हा व्यक्ती ह्या 2 सर्व्हिसेस साठी फिट आहे की नाही आणि मग ते त्यानुसार तुम्हाला मार्क. मग अगेन मला मग जेव्हा आयएएस मध्ये सिलेक्शन झालं तेव्हा पण अमाऊंट हायेस्ट मार्क्स मिळाले इंटरव्ह्यू मध्ये. म्हणजे मी 4 इंटरव्ह्यू दिले त्याच्यापैकी 3 इंटरव्ह्यू मध्ये अमाऊंट हायेस्ट मार्क्स मिळाले आणि एका इंटरव्ह्यू मध्ये अबोव ऍव्हरेज मार्क्स मिळाले.
तर सांगायचं तात्पर्य एवढंच की त्याच्यामध्ये काय आहे, डीएफ मध्ये तुमचे स्ट्रेंथ आणि विकनेसेस हे तुम्ही लिहायचे असतात आणि त्यानुसार तुम्हाला तिथे ते प्रेझेंट करायचे असतात. तर हे पूर्ण करत असताना मी अगेन टेस्ट सिरीज पण मी फार जास्त लावल्या नव्हत्या, कारण पॉसिबल पण नव्हतं टेस्ट सिरीज लावणं, कारण मी वेगवेगळ्या ठिकाणी competition केलं. तर टेस्ट सिरीज न लावता देखील अगेन आपलं लावायचं 7 मिनिटामध्ये मला क्वेश्चन सॉल्व्ह करायचं, 5 मिनिटामध्ये त्या मार्क्स नुसार आपण डिफाईन करून घेतलेलं असतं. सगळ्यात महत्वाचं असतं की तुमचा पेपर कम्प्लीट होणे, त्याला दुसरं ऑप्शन नाही. तुमचा पेपरच कम्प्लीट झाला नाही, तुमचे चान्सेस तिथंच फार कमी होतात. तुमचा पेपर 100% कम्प्लीट झालाच पाहिजे, याला ऑप्शन ठेवायचंच नाही. मग ते 100% करायचं असेल तर तुम्हाला खूप जास्त येत असलेल्या क्वेश्चनलाही तेवढ्याच टाइम मध्ये लिहायचं. मग असं नाही की मला हे फार जास्त येतं, 5 मार्काचा क्वेश्चन असला तरी मी 4 पानं लिहिन. आमच्या वेळेस काय झालं होतं की जेव्हा क्वेश्चन पेपर आला त्या क्वेश्चन पेपर खाली उत्तर लिहायची पण जागा होती आणि त्याला तेवढीच जागा दिली. म्हणजे काही लोकांना तर पहिल्या प्रश्नाचं उत्तर लिहिल्यावर कळालं की एवढीच जागा दिलेली आहे. मग असं होतं, युपीएससी तुम्हाला कधीही स्टम्प करू शकते, असा कुठलाही फिक्स पॅटर्न नसतो. प्रत्येक वेळेस काहीतरी वेगळा पॅटर्न येतो. कधी 20-20 मार्काचे प्रश्न येऊन जातात, कधी 25 मार्काचे येतात, कधी 5-5 मार्काचे प्रश्न येतात, कधी तिथंच जागा दिलेली असते, कधी वेगळ्याने जागा दिलेली असते, कधी कमी जागा दिलेली असते, जास्त मार्काच्या क्वेश्चनला कमी मार्काच्या क्वेश्चनला जास्त जागा दिलेली असते. अशा प्रकारे काहीही होऊ शकतं. त्याच्यामुळे तुमची तयारी ही प्रॉपर असली पाहिजे. जोपर्यंत तुम्ही स्वतःला इव्हॅल्युएट नाही करू शकत, 7 मिनिटाचा माझा आन्सर रायटिंग टाइम आहे, त्याच्यामध्ये हे स्ट्रक्चर असलं पाहिजे, हे मुद्दे असले पाहिजे, हे इंट्रोडक्शन असलं पाहिजे, हे कन्क्लुजन असलं पाहिजे, अशा प्रकारची तुमची मेंटल ट्रेनिंग झालेली असली पाहिजे. आणि नंतर मग निवांतपणे ते स्वतःचं उत्तर स्वतः वाचायचं. हे मी लिहिलंय. मी परीक्षक असेल, माझ्यासमोर रोजच्या 50 कॉपी येतील, तेच रेटाळ मला प्रत्येक प्रश्न सेम प्रश्न येणारे, मला तो प्रश्न वाचायचा आहे आणि मी ह्याला अर्धा मार्क का असते, एवढा एकच प्रश्न असतो. कारण जी फाईट चालू आहे ना ती अर्ध्या मार्कासाठी चालू आहे, हे तुम्ही लक्षात घ्या. तुमच्यासारखेच सगळे जण पेपर लिहिलेले आहेत, परंतु त्या पर्टिक्युलर क्वेश्चनला अर्धा मार्क ज्याला जास्त मिळाला, अशा 20 प्रश्नांचे 10 मार्क होतात आणि आपल्या बाकी पूर्ण सगळ्या पेपरशी मिळून 50 मार्क होतात आणि तिथे तुमची लिस्ट. मग आपल्याला वाटतं पण हा सगळा जो खेळ चालू आहे, अशा जी कॉम्पिटिशन आहे ती अर्ध्या मार्कासाठी चालू असते आणि ती असते तुमच्या आन्सरच्या व्हिजिबिलिटीवर. तुमचा आन्सर किती विजिबल आहे. एक परीक्षक म्हणून जेव्हा तुम्ही स्वतः परीक्षकाच्या चेअरमध्ये बसता आणि स्वतःच आन्सर बघता, अरे हे तर आधी आलेल्या नंतर आलेल्या आन्सर पैकी सिमिलरच आन्सर आहे, काय फार जास्त माझा एफर्ट कमी नाही झाला. माझा एफर्ट कमी कसा होईल, आन्सरची व्हिजिबिलिटी प्रॉपर असेल, स्ट्रक्चर प्रॉपर असेल, त्याला अंडरलाईन केलेली असेल, त्याची मांडणी व्यवस्थित केलेली असेल, इंट्रोडक्शन मध्येच मला लक्षात येते की आन्सरची क्वालिटी काय आहे. मग हा जो आधा मार्काचा फरक आहे ना, ह्या सगळ्या गोष्टींमध्ये पडतो. तुमचा कंटेंट इम्पॉर्टंट आहे, नो डाऊट. मी जेव्हा सगळ्यांचाच कंटेंट चांगला आहे त्या लेवलची मी कॉम्पिटिशनची गोष्ट करतो. म्हणजे तुम्ही कंटेंटच नसेल तर मग तर प्रश्नच येत नाहीत मी सिलेक्ट होण्याचा. कंटेंट तुमचा खूप चांगला असल्याच्या नंतर या सगळ्या गोष्टींचा विचार केला जातो. तर त्याच्यामुळे तुमची जी बेसिक गोष्ट आहे म्हणजे तुमची आन्सर रायटिंग, हे त्या कंडिशन मध्येच तुम्ही प्रॅक्टिस केली पाहिजे. 7 मिनिटं, 3 मिनिटं, 5 मिनिटं असे टाइम लावूनच हे तुम्ही प्रॅक्टिस केलं पाहिजे. सेल्फ इव्हॅल्युएशन केलं पाहिजे, परत लिहिलं पाहिजे. एसीचं पण तसंच आहे. एसी आपल्याला आपल्या आवडीचा टॉपिक आला तर आपण इंट्रोडक्शन मध्येच 4 पानं लिहून टाकतो आणि मग नंतर मेन टॉपिक पर्यंत यायला अवघड होतो. तर हे थोडं इव्हॅल्युएट केलं पाहिजे. आपला एक चांगला लाईक माइंडेड ग्रुप असला पाहिजे. आपल्या इथे खूप चांगल्या फॅकल्टीज अवेलेबल आहेत, त्यांच्याकडून तुम्ही इनपुट्स घ्या की नेमकं माझं काय चुकतंय, त्याच्यावरती तुम्ही फोकस करा आणि मग फायनल सिलेक्शन हे होतच, त्याच्यामध्ये काही डाऊट नाहीये. जर तुम्हाला लक्षात येत आहे की तुमचं बेसिक जेव्हा तुम्ही मेन्स लिहिताय त्याच्यामध्ये जो स्कोअर येतोय त्याच्यावरून तुम्हाला स्वतःची कल्पना येऊन जाते की माझं फायनल सिलेक्शन होणार आहे. मग हे मॉक टेस्ट लिहिणं खूप आवश्यक आहे. भलेही तुम्ही प्रत्येक वेळेस 3 तासाचाच पेपर घेऊन बसाल असं नाही, परंतु एक क्वेश्चन जेव्हा लिहाल तेव्हा देखील तुम्ही त्याच एक्झाम कंडिशन्स मध्ये ते क्वेश्चन लिहिले पाहिजे. अशा प्रकारची तुम्हाला प्रॅक्टिस करणं फार आवश्यक आहे. प्रिलिम्सला पण योग्य वेळ देणं आवश्यक आहे. प्रत्येकाचे स्टेज फिटनेस वेगळे असतात. मी कधीही प्रिलिम्सला 10-15 दिवसांच्या वेगळा वेळ दिलेला नाही, परंतु माझे काही फ्रेंड्स आहेत की 5-5 महिने त्यांना प्रिलिम्स घेऊन बसावे लागले तेव्हा ती प्रिलिम्सची क्रॅक झालेली आहे. अॅनालिटिकल माइंडसेट असतो, सब्जेक्टिव्ह माइंडसेट असतो. ज्यांचा अॅनालिटिकल फ्रेमवर्क स्ट्रॉंग आहे त्यांना प्रिलिम्समध्ये कधीच प्रॉब्लेम येत नाही. सब्जेक्टिव्ह ज्यांचा माइंडसेट चांगला आहे त्यांना मेन्समध्ये कधीच प्रॉब्लेम येत नाही. ज्यांचा कम्युनिकेशन स्किल्स चांगले आहेत त्यांना इंटरव्ह्यूमध्ये कधीच प्रॉब्लेम येत नाही. परंतु या तिन्ही स्किल्स आपल्याकडे असतीलच असं नाही. मग त्याच्यामुळे या स्किल्स आपल्याला डेव्हलप कराव्या लागतात. तर त्याचीच ही पूर्ण तुमची जी जर्नी आहे ती हीच आहे. माझ्याकडे काय नाही, एक्झामला काय पाहिजे ते मी कसं देऊ.
IAS मध्ये सिलेक्ट झाल्याच्या नंतरचा प्रवास आणखी जास्त चांगला आहे. म्हणजे एकदा तुम्ही आल्याच्या नंतर तुमच्या कोणत्या सर्व्हिसेस, आता मला वाटतं काल परवा सर्व्हिस अलोकेशन झालेलं आहे, तर तो एक मेजर मुवमेंट असतो तुमच्या लाईफ मधला. त्याच्या अगोदर सगळ्या लोकांनी एक सॉफ्टवेअर बनवून ठेवलेलं असतं, त्याच्यामध्ये तुमचा डिटेल्स टाकले की सर्व्हिस अलोकेशन पण निघून येतं. तर थोडीफार आयडिया असते की तुम्हाला कोणतं सर्व्हिस मिळणार आहे, कारण सगळा डेटा असतो. सर्व्हिस शेवटी कशावरती मिळते, वॅकन्सीज किती आहे, तुमचा प्रेफरन्स काय आहे आणि तुमची रँकिंग काय आहे, याच गोष्टींवरती सगळं डिपेंड असतं. हे सगळं ऑलरेडी डिपेंड असल्यामुळे काही लोक हेच काम करतात. अकॅडमीमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला लक्षात येईल, अरे हा तुझं काय हा मग तुला ही सर्व्हिस अशी मिळेल असं, आणि त्याच्यानंतर वॅकन्सी पोझिशन बघून तुम्हाला तुमचं कार्ड पण डिपेंड. तर मग हा फार नंतरचा मुद्दा झाला. पहिले आपण सिलेक्शन वरती येऊया, आणि ते सिलेक्शन होत असताना आपल्याला हवी ती सर्व्हिस मिळाली पाहिजे, आणि हवं तर कार्ड मिळणं हे 100% लकचाच भाग आहे. कारण तुम्ही AIR 1 जरी आलात आणि तुमच्या स्टेटमध्ये तुमच्यासाठी वॅकन्सी नसेल, त्याच्यामध्ये इंटरनल एक्सटर्नल असा रेशो ठरलेला असतो, त्या इंटरनल मध्ये पण परत रिझर्वेशन असतं. मग त्याच्यामुळे AIR 1 जरी आलात तरी तुम्हाला तुमची होम कार्ड मिळेलच असं नाही. त्याच्यामुळे ह्या सगळ्या फार मुख्य गोष्टी आहेत. ऑल इंडिया सर्व्हिस जेव्हा आपण प्रिपरेशन करत असतो तेव्हा भारतामध्ये कुठेही जाऊन सर्व करणं हे आपल्यासाठी बंधनकारक असतं, आणि ते आपण केलं पण पाहिजे. तो इथं आपल्यामध्ये असलाच पाहिजे. परंतु नथिंग लाईक गेटिंग युअर होम कार्ड. त्याच्यामुळं तुम्हाला जर स्वतःचं होम कार्ड भेटलं असेल तर त्याच्या एवढं चांगलं काहीच नाही. आणि त्याच्यानंतर जे तुम्हाला काम करण्याचा जो स्कोप आहे, म्हणजे आता जिल्हा परिषदचं जर मी उदाहरण द्यायला गेलो तर जिल्हा परिषदमध्ये 18 डिपार्टमेंट असतात. जे मंत्रालयामध्ये सगळे डिपार्टमेंट असतात त्याच्यातलं फॉरेस्ट आणि अर्बन डेव्हलपमेंट आणि पोलीस हे जर सोडलं तर ऑलमोस्ट सगळे डिपार्टमेंट हे जिल्हा परिषदमध्ये जसे तसे रेप्लिकेटेड असतात फॉर रूरल डेव्हलपमेंट साईड. मग त्याच्यामध्ये हेल्थ असेल, एज्युकेशन असेल, आता 4000 स्कूल्स आपल्याकडे आहेत, ते 250 हॉस्पिटल्स आहेत. त्या सगळ्या मध्ये तुम्हाला इनिशिएटिव्ह घेता येतो. ऍग्रिकल्चर आहे, ॲनिमल हजबंडरी आहे, समाज कल्याण आहे, दिव्यांग कल्याण आहे, त्याच्यानंतर मायनर इरिगेशन वर्क्स आहे, पब्लिक वर्क्स डिपार्टमेंट आहे. असे तुमच्याकडे 16 प्रकारचे 18 प्रकारचे डिपार्टमेंट्स असतात. मग या सगळ्या डिपार्टमेंटमध्ये आपल्याला काम करता येतं. अगदी सॅटिस्फाईंग आहे. म्हणजे तुम्ही जे काही विचार करू शकता त्या सगळ्या गोष्टी इम्प्लिमेंट करण्यासाठी तुम्हाला खूप चांगल्या पद्धतीचं पॅराफर्निलिया ज्याला म्हणतो, म्हणजे तुमच्याकडे लोक असतील जवळपास, इथे नाही म्हटलं तरी 50-100 तरी तुमच्याकडे क्लास 1 ऑफिसर तुमच्या अंडर काम करतात जिल्हा परिषदमध्ये. मग असा सगळा पॅराफर्निलिया असतो, प्रॉपर बजेट असतं, सगळ्या गोष्टी तुम्हाला इम्प्लिमेंट करण्यासाठी तुमच्याकडे एका पोस्टिंगचा 2-2.5 वर्षाचा 3 वर्षाचा वेळ असतो. मग तुम्ही फक्त जायचं फील्डवरती, या सगळ्या गोष्टी ऑब्झर्व करायच्या, काय लोकांना हवं आहे, काय नेमका प्रॉब्लेम आहे हे अॅनालाइज करायचं, आणि त्याच्यानुसार पॉलिसी डिझाईन करायची आणि ती इम्प्लिमेंट एवढ्या लोकांकडून करून घ्यायची. तुमच्याकडे जवळपास 10,000, 15,000, 20,000 पर्यंतचा स्टाफ असतो. मग त्या पूर्ण स्टाफला काम करून घेणं याच्याकडून ही एक मोठी चॅलेंज असते, आणि स्पेसिफिक एखाद्या गोलसाठी हे काम करून घेणं ही एक मोठी चॅलेंज असते. असं IAS झाल्याच्या नंतर तुमचं दर 2-3 वर्षानंतर सेक्टर चेंज. मी पहिल्यांदा प्रायव्हेट डेव्हलपमेंट डिपार्टमेंट, आमची कंपल्सरी पहिली पोस्टिंग असते IAS ची PO आणि SDO. PO इज प्रोजेक्ट ऑफिसर ITDP इंटिग्रेटेड प्रायव्हेट डेव्हलपमेंट प्रोग्राम, आणि SDO इज सब डिव्हिजनल ऑफिस, दॅट इज आफ्टर रिव्हेन्यू. तर मग रिव्हेन्यू आणि ट्रायबलची अशी पहिली पोस्टिंग कंपल्सरी असते. ते एकदमच वेगळा जॉब झाला. त्याच्यानंतर तुम्ही CO म्हणून येता, आणि त्याच्यानंतर तुम्हाला कम्प्लिटली रूरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंट सोबत काम करावं लागतं. त्याचा आणि पहिल्या तुमच्या पोस्टिंगचा फार जास्त संबंध असतो असं नाही. त्याच्यानंतर आता माझी जर पोस्टिंग कमिशनर म्हणून झाली तर मला अर्बन डेव्हलपमेंट मध्ये काम करावं लागेल, कलेक्टर म्हणून झाली तर मला रिव्हेन्यू मध्ये काम करावं लागेल. त्याच्यानंतर मग परत एवढे सगळे सेक्टर्स आहेत, जेवढे मंत्रालय आहेत, जेवढे PSUs आहेत, तेवढे सगळे सेक्टर्स आहेत. त्या सगळ्या सेक्टरमध्ये IAS ऑफिसर हेड करत असतो. तर मग तेवढ्या सगळ्या सेक्टर्स मध्ये काम करत होतं. आता मी परत कम्प्युटर इंजिनियर बनू शकतो का? IAS मध्ये आल्यानंतर बनू शकतो. IT डिपार्टमेंट आहे, ते पूर्ण IT डिपार्टमेंट मी हेड करू शकतो. मी परत डॉक्टर बनू शकतो का? बनू शकतो. मी कमिशनर हेल्थ बनू शकतो, प्रिन्सिपल सेक्रेटरी हेल्थ बनू शकतो. मी परत सिव्हिल इंजिनियर बनू शकतो का? MSRDC आहे, MMRD आहे, सिडको आहे, इतके सगळे डिपार्टमेंट आहे, PWD आहे, एवढ्या सगळ्या डिपार्टमेंटला हेड करणारा IAS ऑफिसर. मग तुम्ही परत सिव्हिल इंजिनियर बनू शकता, तुम्ही इंडस्ट्रियलिस्ट बनू शकता का? पण पॉलिसी मेकिंग मधून तुम्ही या सगळ्या गोष्टी बनवू शकता. तर असं सगळं जे एक्सपोजर आहे ते या जॉबच्या माध्यमातून मिळतं, आणि ते कम्प्लिटली सॅटिस्फाईंग आहे. आता खूप जास्त चेंज होत आहे पूर्ण. आता जर आधी आता तुम्ही जिल्हा परिषद ठाण्याला जर तुम्हाला जर पाहिजे असेल एक्सपोजर, तुम्ही येऊन व्हिजिट करू शकता. आधी कसं असायचं की सगळे तुम्ही फाईल्स बघितले असतील,
सगळ्या फाईल्स ठेवलेल्या असतात. त्याच्यावरती ते लाल रंगाचे कपडे, पिवळ्या रंगाचे कपडे बांधलेले असतात, ग्रुप वगैरे असेल. आता तशी परिस्थिती आहे का? नाही. आता सगळं ई ऑफिस कन्वर्ट केलं. म्हणजे नाहीये जर तुम्ही म्हणत असाल तर तुम्ही फार रिसेंटली कुठल्या तरी ऑफिसमध्ये गेला, कारण हे आम्ही मागच्या 4-5 महिन्यामध्ये केलं. मागच्या 4-5 महिन्यामध्ये हे सगळ्या फाईल्स आपण ई फाईल्स मध्ये कन्वर्ट केलेले आहेत. आवड आपल्याला त्याचाच मिळाला. म्हणजे असे सगळे जे इनिशिएटिव्ह आहेत हे सगळे इनिशिएटिव्ह आपण घेतलेले आहेत. आता मी कम्प्युटर इंजिनियर असल्यामुळे या सगळ्या गोष्टी करणं माझ्यासाठी सॅटिस्फाईंग आणि सोपं पडतं. आणि हे करत असताना मग अत्याधुनिक जी टेक्नॉलॉजी आहे त्याचा वापर कसा करते. आता आम्ही एज्युकेशन मध्ये एआयचा वापर करतोय, हेल्थ मध्ये एआयचा वापर करतोय, कन्स्ट्रक्शन मध्ये एआयचा वापर करतोय. आता जर तुम्ही पण आता खूप जास्त एआयचा वापर करत असाल, मला तर वाटतं आजकालचं प्रिपरेशन ही कम्प्लिटली एआय ड्रिव्हन असेल. तुम्ही चॅट जीपीटी शिवाय तर तुम्हालाही असं कसं तरी वाटत असेल की कुठलाही टॉपिक समजून घ्यायचा असेल तर आम्हाला तर पहिले काय ते इंटरनॅशनल रिलेशनचं पुस्तक काढणारे, मग कोणाला तरी विचारणारे, अशी परिस्थिती. आता तर तुम्ही जस्ट एक इंटरनॅशनल रिलेशन बाबत एक क्वेरी जरी टाकली, चॅट प्रॉम्प्ट जरी टाकली तरी तुम्हाला पूर्ण हिस्ट्री सगळं भेटून जातं. एवढ्या फिंगर टिप्स वरती नॉलेज जेव्हा अवेलेबल आहे तर तुम्हाला प्रिपरेशन पण अवघड आहे असं बघायला गेलं. कारण आता सगळ्यांनाच सगळं नॉलेज अवेलेबल आहे. आणि ते बघितलं तर तेवढंच डेमोक्रेटाईज पण झालं. जर तुम्ही क्लास नसेल लावला, तुम्ही कुठल्या तरी रिमोट एरियामध्ये राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला सेम चान्स आहे सेम क्वालिटीचा इनपुट मिळण्याचा. आधी ते होतं का? नाही. आधी तुम्हाला चांगल्या प्रकारच्या कोचिंग क्लासमध्ये जा, तुम्हाला चांगले टीचर्स असतील, तुम्हाला चांगलं बुक असेल अवेलेबल, तरच ह्या सगळ्या गोष्टी अवेलेबल होत्या. आता ह्या इंटरनेटमुळे या सगळ्या गोष्टी अवेलेबल झालेल्या आहेत. तर तुम्ही याला घाबरून म्हणजे साईडला करा. हे खूप आवश्यक आहे, हे केलेही पाहिजे. हे तुम्हाला इथेच नाही तर इथून पुढे तुमच्या सगळ्या आयुष्याच्या टप्प्यांमध्ये ह्या गोष्टी कामाला येतात. आता आम्हाला काम करत असताना सगळ्याच आयएस ऑफिसर्सना ह्या गोष्टी समजतात असं नाही. कारण आता माझं बॅकग्राऊंड आहे, आपल्याला समजून घेण्याची आवश्यकता आहे किंवा आवड आहे म्हणून आपण या गोष्टी करतो. परंतु सगळीकडे चालून ह्या सगळ्या गोष्टी झाल्यात का? तर नाही झाल्या. ऑफकोर्स त्याच्यामुळेच ही मार्किंग वेगवेगळी आहे, त्याच्यामुळेच ही रँकिंग वेगवेगळी आलेली आहे. आता जो आवडतो 12,500 ऑफिसेस या कॉम्पिटिशन मध्ये सहभागी. त्याच्यामध्ये आयएस ऑफिसर, आयपीएस ऑफिसर्स आणि बाकी पण सगळे ऑफिसर्स जे आहेत सगळ्या सर्व्हिसेस ते सगळे सहभागी होते. सगळ्या स्तरामधले होते. म्हणजे मंत्रालयीन स्तरापासून ते तलाठीच्या कार्यालयापर्यंत सगळे ऑफिसेस याच्यामध्ये सहभागी होते. आणि त्याच्यामध्ये आपल्याला हायेस्ट अमाऊंट ऑफ स्टेट मार्क्स मिळाले. हायेस्ट अमाऊंट ऑफ स्टेट. मग हे कसे आले तर त्याच्यासाठी तुम्हाला फील्डवरती गेलं पाहिजे, सगळ्या गोष्टी समजल्या पाहिजे आणि आपलं जे अवेलेबल नॉलेज आहे तेही इम्प्रूव्ह केलं पाहिजे. आणि त्या दोन्हीची सांगड घालून एक चांगलं सोल्युशन जे की लोकांचा जो पेन पॉइंट आहे ते सॉल्व्ह करणारं सोल्युशन आपल्याला बनवता आलं पाहिजे. तर अशा प्रकारचे आम्ही खूप चांगले सोल्युशन पण बनवलेले आहेत. आपल्याला जर नेमकं एक आयएस ऑफिसर म्हणून काय काम करण्याची संधी मिळते हे बघून जर मोटिवेशन घ्यायचं असेल तर ते द्यायला मी तयार आहे. त्याच्यासाठी तुम्ही जिल्हा परिषदला येऊ शकता. तुम्हाला जर एक्सपोजर व्हिजिट ऑर्गनाईज करायची असेल तर सांगायचं तर त्यांच्यापैकी काही इंटरेस्टेड लोक असतील तर ते जिल्हा परिषदला येऊन या सगळ्या गोष्टी करू शकतात. तर अशा प्रकारचा सुरुवातीपासून ते आजपर्यंतचा प्रवास आहे. आता तुमचे काही डाऊट्स असतील, कारण हे 2 वे सेशन असणं अपेक्षित आहे. कारण फक्त माझा प्रवास ऐकून तुम्ही काय करणार, तुमचा प्रवास तर वेगळा नक्कीच असू शकतो. तुमच्या चॅलेंजेस वेगळ्या असू शकतात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काही जर गायडन्स हवं असेल किंवा तुम्हाला जर काही आता क्लॅरिफिकेशन हवं असेल तर तुम्ही विचारा. सर तुम्ही म्हणजे एवढं सगळं खूप तुम्हाला सांगितलं, मला छान वाटलं. पण एक टॉपिकवर तुम्ही बोलला नाही ते म्हणजे मेंटल हेल्थ इश्यू. आजकाल म्हणजे प्रिपरेशनच्या वेळेस बऱ्याच वेळा काय होतं की मुलांना मेंटल स्ट्रेस वगैरे येतो. मग त्याला कसं तुम्ही कसं टॅकल केलं? मेंटल स्ट्रेस कधी येतो? आता तुम्ही इमोशनल इंटेलिजन्स हा तुम्ही टॉपिक शिकत असाल. आणि इमोशनल इंटेलिजन्स म्हणजे काय? आधी मी काय म्हणतोय की स्वतःला ओळखणं फार आवश्यक. म्हणजे तुम्हाला स्ट्रेस कधी येतो हे तुम्हाला लक्षात आलं पाहिजे. नेमका कशामुळे तुमचा स्ट्रेस ट्रिगर होतो? जर तुम्ही तुमचे छोटे छोटे जे माइलस्टोन्स ठेवलेले आहेत तुमच्या प्रिपरेशनच्या टाइम टेबल मध्ये ते अचीव्ह नाही झाले तर पहिला स्ट्रेस येतो. बरोबर? मग सगळ्यात महत्वाचं काय आहे, याला काही सोल्युशन आहे का ते अचीव्ह करण्याशिवाय? आहे का? नाही. मग तुम्हाला काय करायचंय, तुम्हाला बघायचंय की का अचीव्ह नाही झाला, कारण मी कमी वेळ बसलो किंवा मी एखाद्या टॉपिक वरती जास्त वेळ दिला, मला दुसऱ्या टॉपिक वरती देता आला नाही. मग हे तुमचं टाइम टेबल मॅनेजमेंट हे अगदी व्यवस्थित असलं तर तुम्हाला मी लिहून देतो पूर्ण प्रिपरेशन मध्ये कधी स्ट्रेस येणार. कारण छोटे छोटे माइलस्टोन जे तुम्ही तयार केले पाहिजे. बरेच लोक हे माइलस्टोन तयारच करत.
किती लोकांनी तुम्ही तुमचे अगदी डिटेल मधली प्लॅनिंग तयार केलेली आहे? तुमच्या 7 दिवसात माझं काय होईल, 15 दिवसात काय होईल, 1 महिन्यामध्ये मी कुठे असेल, केली आहे. बाकी लोकांनी केली असेलही पण हातवरती नसेल किंवा केली नसेल. तर ज्यांनी नाही केली हे तुम्ही करा, कारण जेव्हा तुम्हाला ह्या सगळ्या गोष्टी डॉट अपॉन यू होतील म्हणजे तुम्हाला लक्षात येईल की अरे माझं एवढं राहिलंय आणि एवढं करणं अपेक्षित आहे. जर तुम्हाला हेही कळत नसेल की काय राहिले आणि किती करणं अपेक्षित आहे तर मग तर काहीच नाही. मग फायनल सिलेक्शनची अपेक्षाही करू. तुम्ही फायनल सिलेक्शनची अपेक्षा तेव्हा करा की तुम्हाला माहिती आहे की पाथ काय मला या एका वर्षामध्ये मला कुठपर्यंत जायचंय आणि एक्झामला काय निडेड आहे तिथपर्यंत तुम्ही पोहोचणार. एका वर्षाच्या शेवटी हे तुमचं डिफाईन्ड असलं पाहिजे. तर मग तुम्ही फायनल सिलेक्शनची अपेक्षा केली पाहिजे. आणि हे जे छोटे छोटे तुमचे पडाव आहेत तुमच्या प्रिपरेशनच्या फेज मध्ये ते तुम्ही अचीव्ह करत गेलात. स्वतःला तुम्ही इव्हन रिवॉर्ड पण करा. तुम्हाला जी गोष्ट आवडते ती तुम्ही अचीव्ह केल्याच्या नंतर ती गोष्ट करा. म्हणजे तुम्हाला जर मूवी आवडत असेल तर एखादी तुमचं जर आठवड्याभराचा किंवा 3-4 दिवसांचा तुमचा जो टार्गेट आहे ते कम्प्लीट झाल्यानंतर मूवी बघू शकता. तुम्हाला बाहेर जायला आवडत असेल, काही बाहेर जाऊन एखादी गोष्ट खायची, कोणाला मित्राला फोन करून बोलायचं, घरी जायचं, या सगळ्या गोष्टींसाठी पण वेळ आपण ठेवला पाहिजे. आणि तो वेळ कसा ठेवला पाहिजे तर ऍज अ रिवॉर्ड ठेवला पाहिजे. तर म्हणजे काय तुमचा टाइम टेबल पण कम्प्लीट होईल आणि तुम्हाला पाहिजे ती गोष्टी करता येईल. दोन्हीनी तुमचा स्ट्रेस कमी होईल. तुम्ही आवडती गोष्टही करत आहात, तुमचे काही छंद असतील, कारण तुमची पर्सनॅलिटी पण डेव्हलप झाली पाहिजे. तुम्ही नुसतं एक अभ्यास जर केला तर शेवटी डीएफ मध्ये काय लिहावं हा 50% पेक्षा जास्त लोकांचा प्रश्न असतो. म्हणजे 1:3 रेशोनी इंटरव्ह्यूचा कॉल येतो. 1000 पोस्ट असतील तर 3000 लोक येतात. त्याच्यातल्या 1,500 ते 2,000 लोकांना एक्स्ट्रा करिक्युलर ऍक्टिव्हिटी काय टाकू डिटेल ऍप्लिकेशन फॉर्म मध्ये ह्याचाच प्रॉब्लेम असतो. हे जर तुम्ही आयुष्यभर काही केलंच नाही बाकी अभ्यास सोडून तर मग हे प्रॉब्लेम शेवटी येतो. मग त्याच्यामुळे त्याही गोष्टी केल्या पाहिजे आणि स्वतःलाच ओळखलं पाहिजे. बाकी काही आवश्यकता नाही. आणि तुम्हाला पाहिजे असतील ते इनपुट्स तुम्ही वेळेवरती घेऊन ते कम्प्लीट केले तर तुम्हाला स्ट्रेस येणार आहे. सेकंड क्वेश्चन असं आहे की आणि बाकी मग तुम्ही एक्सरसाइज आणि मेंटल हेल्थसाठी तुम्ही प्राणायाम आणि योगा जर तुम्हाला करायचा असेल तर एक्सरसाइजचा जो फॉर्म तुम्हाला आवडत असेल तो फॉर्म तुम्ही करू शकता. मग त्याच्यामध्ये तुम्हाला योगा आवडत असेल, तुम्हाला स्ट्रेचिंग आवडत असेल, कॅलिस्थेनिक्स आवडत असेल, पिलाटेस आवडत असतील, तुम्हाला एखादा स्पोर्ट्स खेळणं आवडत असेल, तुम्ही काही करू शकता. दॅट शुड बी रेग्युलर. म्हणजे हे रोजचं असलं पाहिजे, कारण तुम्ही निरोगी राहणे तेवढंच महत्वाचं आहे. आणि या सगळ्या गोष्टी तुम्हाला निरोगी ठेवण्यासाठी पण खूप मदत करतील. तुम्ही प्राणायाम किंवा ब्रीथिंग एक्सरसाइजेसचा इम्पॉर्टन्स तुम्हाला कधी लक्षात येईल माहित नाही, पण ते तुमच्या स्ट्रेस रिलीफसाठी आणि तुमच्या ओव्हरऑल मेंटल वेलबिंग साठी खूप आवश्यक आहे. आणि इट शुड बी म्हणजे जसं जेवण ऑप्शनल नाहीये ना तसं ते पण ऑप्शनल नसलं पाहिजे. वेळ मिळाली तर केला असं नाही. तुमचा टाइम टेबल मध्ये ते असलंच पाहिजे, ते केलंच पाहिजे. भली 15 मिनिटं त्यापेक्षा जास्त नका करू पण ते करा. सेकंड क्वेश्चन असं आहे की सर पुस्तकात वाचलेलं ऍडमिनिस्ट्रेशन आणि रिअल रीडिंग मध्ये जे ऍडमिनिस्ट्रेशन आहे हे वेगळं आहे की सेमच आहे? म्हणाला तर सेम आहे, म्हणाला तर खूप वेगळं आहे. कारण जे पुस्तकामध्ये तुम्ही वाचता आणि ज्या पॉलिसीज तुम्ही वाचत असाल, अभ्यास करत असता या बेस्ट ऑफ द इंटरेस्ट लक्षात ठेवून बनवलेल्या असतात. म्हणजे जे बेस्ट पॉसिबल आहे ते लोकांना देण्यासाठी थॉट कुठेही चुकीचा नसतो. प्रॉब्लेम कुठे येतो इम्प्लिमेंटेशन. मग त्याच्यामुळे तुम्ही वाचलं ते बरोबर आहे का तर बरोबर आहे, परंतु ऍक्च्युअली ग्राउंडवरती ते मिळतं का तर परिस्थिती वेगवेगळी असते. डिपेंडिंग अपॉन द हेड ऑफ द इन्स्टिट्यूशन, डिपेंडिंग अपॉन द कल्चर ऑफ द इन्स्टिट्यूशन. मग तशी ही परिस्थिती वेगवेगळी असू शकते. परंतु ही परिस्थिती वेगळी असेल तर ती सुधारण्याची जबाबदारी आपली. मग त्याच्यामुळे तो आनंद वेगळा आहे. म्हणजे ही पॉलिसी होती, ही इम्प्लिमेंट होत नव्हती, ती मी अगदी व्यवस्थित इम्प्लिमेंट केली. आता नॅशनल एज्युकेशन पॉलिसी आहे, त्याच्यामध्ये फाउंडेशनल लिटरसी आणि न्यूमरसी ही 2027 पर्यंत अचीव्ह करायची आहे. परंतु तुम्ही असंचा रिपोर्ट जर काढून बघितला तर अजूनही 8वीच्या विद्यार्थ्यांना दुसरीचं वाचता येत नाही असे 50% विद्यार्थी आढळून येतात. मग तुमची FLN 2027 पर्यंत अचीव्ह होईल का? म्हणजे ती पॉलिसी चुकीची आहे का? नाही झालं पाहिजे का 2027 पर्यंत अचीव्ह? झालं पाहिजे. परंतु होत नाहीये तर काय केलं पाहिजे? तर मग त्याच्यासाठी आम्ही आमचा एक दिशा उपक्रम सुरू केला, ज्याच्यामध्ये आम्ही AI चा यूज करून विद्यार्थ्यांचे असेसमेंट करतो. आधी टीचरकडून असेसमेंट करत होतो, तर त्याच्यामध्ये काय होत होतं, टीचर दाखवायची म्हणून असेसमेंट दाखवून द्यायची काय पण त्याच्यामध्ये सब्जेक्टिव्हिटी होती. तर ती सब्जेक्टिव्हिटी काढून टाकण्यासाठी आम्ही पहिल्यांदा सुपरवायझरी टीम ठेवली. म्हणजे प्रत्येक जी सुपरवायझरी टीमचे लोक आहेत ते प्रत्येक शाळा वर्षाची 10 वेळेस तरी व्हिजिट होणार ही अशी ठेवली होती. परंतु त्याच्यातही मग इश्यू होत होते, कारण ते किती डिलिजंटली करतात त्याच्यात प्रॉब्लेम असतो. मग आम्ही AI चा यूज केला आणि त्याला कम्प्लिटली ऑब्जेक्टिव्ह करू. म्हणजे आम्ही पहिलीचा विद्यार्थी असेल, मला ABCD येणं आवश्यक असेल तर माझ्यासमोर डायरेक्ट ABCD येते
किंवा मी 7वी 8वीचा असेल तर त्या स्टँडर्डचा पॅराग्राफ येतो. मी वाचल्याच्या नंतर मग मी कोणते वर्ड बरोबर वाचले, कोणते वर्ड चुकीचे वाचले, माझी रिडिंग स्पीड काय होती, माझी अॅक्युरेसी काय होती, हे सगळं डायरेक्ट अनालिसिस मला एका सेकंदात उपलब्ध होतं. त्याचा प्रॉपर ग्राफ बनतो, त्याची प्रॉपर बेसलाईन बनते. त्याच्यानंतर पुढच्या महिन्यामध्ये परत शीट एक जेव्हा आम्ही घेऊ तर किती त्याच्यामध्ये फरक पडलेला आहे आणि तो फरक पडण्यासाठी प्रत्येकाचा पर्सनलाइज लर्निंग इम्प्रुव्हमेंट प्लॅन आपण तयार करतो. म्हणजे तुला अभ्यास करत असताना XYZ येत नसेल, तिला अभ्यास करत असताना MNO येत नसेल, तर तुला मी MNO शिकून फायदा आहे का? तुला XYZ शिकवायला पाहिजे, तुला MNO शिकवायला पाहिजे ना. परंतु आता वर्गामध्ये 90 लोक आहे, 100 लोक आहे, तर टीचर कसा प्रत्येकाला वेगवेगळी शिकवतो. मग त्याच्यासाठी आपल्याला सेल्फ लर्निंग वरती फोकस करावं लागतं. पीअर लर्निंग असते, ग्रुप लर्निंग असते, सिमिलर प्रॉब्लेम्स वाल्या विद्यार्थ्यांना एकत्र घेऊन त्यांना फोकस तशा प्रकारचे इनपुट द्यावे लागतात. पण ही एक टीचर करू शकतो का? याच्यासाठी टेक्नॉलॉजी लागते. मग ही पूर्ण टेक्नॉलॉजी आम्ही डेव्हलप केली आणि त्याच्यासाठी मला एक स्कॉच अवॉर्ड मिळाला. अशा प्रकारचं म्हणजे प्रत्येक विद्यार्थ्यांचा जो ग्राफ आपण तयार करतो तर त्या ग्राफचं एकत्रीकरण केलं तर मी टीचर म्हणून किती सक्षम आहे. आधी माझे विद्यार्थी बेसलाईन मध्ये या लेवलला होते. आधी 20% विद्यार्थ्यांना वाचता येत होते, एका महिन्यानंतर 25% विद्यार्थ्यांना वाचता येते. AI सांगतोय, त्याच्यामध्ये ऑब्जेक्टिव्हिटी आहे, त्याच्यामध्ये मी स्वतः नाही सांगत किंवा माझा कोणता सुपीरियर सांगत नाही. तर मग असा वर्षाच्या शेवटी माझे 20%चे मी 50% करू शकलो का विद्यार्थी वाचता येणार आहे. हे केलं असेल तर मी बेस्ट टीचरचा अवॉर्ड मला मिळू शकतो. मग असे सगळ्या टीचर्सचं कंपॅरिझन आम्ही करू शकतो आजपासून. अशा प्रत्येक टीचरला स्टार रेटिंग देतो, प्रत्येक सुपरवायझरला स्टार रेटिंग देतो, प्रत्येक विद्यार्थ्यांचा ग्राफ अवेलेबल आहे. प्रत्येक टीचर सांगतोय की माझ्या एवढ्या विद्यार्थ्यांना वाचता येते. हे असं सांगू शकलं असतं का तुम्ही आधी? मग अशा प्रकारची पूर्ण सिस्टीम आम्ही डेव्हलप केली आहे, ज्याच्याकडून आम्ही जे चांगलं काम करतो त्यांना रिवॉर्ड देतो, जे चांगलं काम नाही करत त्यांना ट्रेनिंग सेशन्स ठेवतो. म्हणजे हँड होल्डिंग पण तेवढीच महत्वाची. नुसतं कारवाई करून नाही जमत. मी सस्पेंड करून काय करणार आहे? शेवटी त्यांना पगारही 50% द्यावं लागतो, ते कामही करत नाही आणि माझी टीचरची संख्या कमी होते. तर मग हे सगळे प्रॉब्लेम्स असतात ऍडमिनिस्ट्रेशन मध्ये आणि त्याचं सोल्युशन आपल्याला काढावं लागतं. ते तुम्ही जेवढे इफेक्टिव्हली काढणार तेवढे बेटर ऍडमिनिस्ट्रेटर तुम्ही असता. त्यामुळे पॉलिसी चुकीची नाहीये आणि लोक चुकीचे नाहीये. चुकीचा असतो इम्प्लिमेंटेशन. आई हैव क्वेश्चन. आपने बार बार बोला सेल्फ एनालिसिस करना है, सेल्फ नॉलेज होनी चाहिए. सर इसके लिए कुछ पैरामीटर्स बता सकते हैं आप? पैरामीटर्स वही है कि अभी हम किस चीज के बारे में बात कर रहे हैं? यूपीएससी प्रिपरेशन के बारे में बात कर रहे हैं. तो यूपीएससी प्रिपरेशन के लिए लगता क्या है? वही मैंने बताया कि अगर मैं एक ऑब्जेक्टिव क्वेश्चन सॉल्व कर रहा हूँ तो मेरा एनालिटिकल एबिलिटी से होना चाहिए. तो मैं जब ऑब्जेक्टिव क्वेश्चन सॉल्व कर रहा हूँ तो मैं एनालिटिकली थिंक कर रहा हूँ कि नहीं कर रहा हूँ. उसके लिए मुझे क्या क्या चाहिए? एलिमिनेशन मेथड यूज करना है, जो ऑप्शंस है. मुझे जर तुम्हाला ऑप्शन्स नाही दिले तर किती लोकांना 100% प्रश्न सॉल्व तरी करता येतील का? मग आहे ऑप्शनल ऑप्शन्स आहेत तर ते तुम्हाला हेल्प करण्यासाठी आहे. मग त्याचा कुठेतरी यूज झाला पाहिजे. दिस इज हाऊ युअर एक्झाम इज डिफाईन्ड. मग तुम्हाला अगदी ऍब्सोल्यूट नॉलेज असून फायदा आहे का? तर नाही, कारण सगळ्या गोष्टीचं ऍब्सोल्यूट नॉलेज असू नाही शकत. तर मग तुमची अॅनालिटिकल ॲबिलिटी अशी असली पाहिजे की तुमचं जेवढं अवेलेबल नॉलेज आहे त्या अवेलेबल नॉलेजचा यूज करून तुम्ही तो प्रश्न टॅकल करू शकता की नाही. दिस इज द रिक्वायरमेंट ऑफ द एक्झाम अँड यू शुड अॅनालाइज युअर सेल्फ ऑन दॅट. तर तसंच आहे मेन्ससाठी. अगेन मी सांगितलं की 7 मिनिटामध्ये तुम्ही प्रॉपर स्ट्रक्चरड आन्सर लिहू शकता का? नसेल लिहू शकत तर काय प्रॉब्लेम्स आहेत? मला स्ट्रक्चर करताना प्रॉब्लेम येतोय का? मला इंट्रोडक्शनच लिहिता येत नाहीये का? मला प्रश्नच समजत नाहीये का? प्रश्न वेगळं विचारले मी वेगळंच लिहितोय का? माझी रिडिंग विथ कॉम्प्रिहेन्शन आहे का? नसेल तर ते डेव्हलप करण्यासाठी मी प्रश्न वाचायला वेगळा वेळ दिला पाहिजे का? प्रत्येकाला वेगवेगळे प्रॉब्लेम असतील ना. त्याच्यामुळं प्रत्येकाने हे प्रॉब्लेम आपले समजून घेतले पाहिजे. ज्यांना प्रश्नच वाचण्यात किंवा समजण्यामध्ये अडचण येत असेल परंतु लिहिताना प्रॉपर लिहित असेल त्यांनी प्रश्न वाचायला वेगळा वेळ एक्स्ट्रा वेळ द्यावा. ज्यांना ते लवकर येत असेल त्यांनी स्ट्रक्चर बनवायला वेगळा वेळ द्यावा. आणि हे करण्यासाठी तुम्हाला काय तर जेवढं तुम्ही जास्त प्रॅक्टिस करा तेवढं जास्त बेटर. मग अगेन तुम्हाला पर्सनॅलिटी टेस्ट मध्ये तुम्हाला काय प्रॉब्लेम्स येत असतील तर त्याप्रमाणे तुम्हाला स्वतःला मोल्ड करून डेव्हलप करावं लागेल. तर प्रत्येकाचं वेगवेगळं असणार आहे. अँड यू शुड अॅनालाइज युअरसेल्फ फॉर द पॅटर्न ऑफ द एक्झाम दॅट यूपीएससी हॅज प्रिपेअर्ड. म्हणजे एक्झाम पॅटर्न नुसार तुमच्या स्ट्रेंथ्स आणि वीकनेसेस आहेत का एवढं जरी केलं तर दॅट इज अ गुड सेल्फ अनालिसिस. सर स्टार्टिंगलाच आपण उल्लेख केला की सध्याचा अशी स्पर्धा आहे ज्यामध्ये काय करायला पाहिजे आणि काय नाही करायला पाहिजे आणि आपण बरंच त्याच्यामधून आपण काय करायला पाहिजे आपण सांगितलं, इव्हन आपला अनुभव पण सांगितला. पण काय नाही करायला पाहिजे यावर पण जर आपण फोकस देताना जर मी उदाहरण दिलं की आता सध्या आपण जिल्हा परिषदेची जी पॉलिसी आपण आणतोय आणि महाराष्ट्र शासन आणि भारतीय गुणवत्ता परिषद या
दोघांच्या एकत्रित कार्यक्रमामध्ये जो 100 दिवसांचा उपक्रम आहे त्या अंतर्गत जो मूल्यमापन झालं आणि ठाणा जिल्हा परिषदने 100 पैकी 92 क्रमांक आणून प्रथम क्रमांक पटकावला. याशिवाय शाळेमध्ये पण जे उपक्रम चालवले जातात, जे पाठ्यपुस्तकं देणं झालं किंवा गणवेश देणं झाला आणि इत्यादी बऱ्याच गोष्टी, जेणेकरून शाळेतली पटसंख्या कमी होणे आणि मुलांनी इथे ऍडमिशन घ्यावं ह्या मागचा हेतू. मग ह्या सगळ्या गोष्टींमध्ये ऑब्स्टॅकल्स आणि डिस्ट्रॅक्शन आलेच असतील, तर एकाने यामध्ये उच्चांक गाठणं हा या जिल्हा परिषदेला एकाने तर नसेल, तुमच्या नेतृत्वात झालेलं आहे. त्यामुळे त्यांची सुरुवात या ऑब्स्टॅकलला फेस करणं या डिस्ट्रॅक्शन्सला फेस करणं हे नक्कीच तुम्ही तुमच्या तयारीच्या दरम्यानच डेव्हलप केलेली असेल आणि म्हणून आज उच्चांक तिथे तुम्ही पॉलिसीमध्ये काढू शकता. तर हे स्पर्धा परीक्षकांमध्ये तुम्हाला कुठले ऑब्स्ट्रॅक्शन्स डिस्ट्रॅक्शन्स किंवा आता तंत्रज्ञानाचा कितीपर्यंत उपयोग मुलांनी करायला हवा, की पुस्तकांचं मटेरियल आणि ऑनलाईन मटेरियल यामध्ये समतोल कसं साधण्यात यावं. तर तुम्ही 2 प्रश्न विचारले. तर पहिला आहे की या सगळ्या गोष्टी ड्युरिंग प्रिपरेशन आपल्याला तयार कराव्या लागतात. ड्युरिंग प्रिपरेशनच नाही तर त्याच्या फार पूर्वीपासून, म्हणजे जेव्हापासून तुमचं म्हणजे कळतं वय जाणतं वय त्याला म्हणतो, तेव्हापासून या सगळ्या गोष्टी प्रिपेअर व्हायला सुरुवात होतात. तर त्याच्यामध्ये कसं आहे की अगेन सेल्फ अनालिसिस इज रिली इम्पॉर्टंट. हे मी याच्यासाठी म्हणतोय की आता मी आज जसं मी आधी पण सांगितलं की 2 ते 3 वर्षामध्ये तुमचा पूर्ण जॉबच चेंज होतो. म्हणजे आज मला रुरल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये वेगळे ऍक्ट्स लागू पडतात, उद्या मला अर्बन डेव्हलपमेंट डिपार्टमेंटमध्ये वेगळे ऍक्ट्स लागू पडतात, त्याचे गव्हर्नमेंट रेझोल्युशन्स वेगळे, अधिसूचना वेगळ्या, परिपत्रक वेगळे, नियम वेगळे, सगळंच वेगळं. पण मी असं म्हणू शकतो का की मी आता 2 वर्ष अभ्यास करतो आणि मग डिलिव्हर करतो, तेवढ्यात माझी पोस्टिंग संपून जाईल. बरोबर. मला ठाण्यामध्ये किती दिवस झाले, मला जस्ट जेमतेम 1 वर्ष झाले ठाण्यामध्ये आता. पण मग आम्ही जिल्हा समजून घेतो, मी जाऊन परिस्थिती बघतो, त्याच्यानंतर मी या सेक्टरचा अभ्यास करतो, रुरल डेव्हलपमेंट कशी वर्क करते ते अभ्यास करतो. हे जर मी याच्यामध्येच मी पूर्ण वेळ घालवला तर मी डिलिव्हर करू शकतो. प्रत्येक एरियाचे प्रॉब्लेम वेगवेगळे आहेत, ते तुम्ही तात्काळ गेला पाहिजे, तुमचं ऑब्झर्वेशन स्किल तेवढं डेव्हलप केलेलं असलं पाहिजे. हे कधी होतं की तुम्ही अनालिसिस तुमचं फास्ट पाहिजे. आणि जेव्हा तुम्ही रेडीमेड गोष्टींवरती फार जास्त डिपेंडेंट राहता, आता तुम्ही प्रिपरेशन फेजमध्ये पण मला कोणीतरी येऊन सांगितलं पाहिजे, मला रेडीमेड नोट्स मिळाल्या पाहिजे, मला कोणीतरी गाईड केलं पाहिजे, मला कोणीतरी सांगितलं पाहिजे आन्सर कसं लिहू, तेव्हाच मी करेल. असं जर केलं तर तुम्ही मग मी परत कलेक्टर बनेल तेव्हा मी म्हणणार की मला कोणीतरी येऊन सांगितलं पाहिजे, मला कोणीतरी नोट्स दिल्या पाहिजे, मला कोणीतरी समजावून सांगितलं पाहिजे. हे पॉसिबल आहे का काम करत असताना? नाहीये. तुम्ही गेल्याच्या नंतर मला भले पहिलाच दिवस झालेला असेल, माझ्यासाठी ते कम्प्लिटली वेगळं सेक्टर असेल. आता मी काही डॉक्टर नाही, पण मला हेल्थ कमिशनर जर बनवलं तर मला पहिल्या दिवशीपासून तिथे डिलिव्हर करायचं. मी म्हणूच नाही शकत की मी ही फाईल आज नाही साईन करणार कारण याच्यामध्ये 50 कोटीचा विषय आहे, मी चुकीची साईन केली तर काहीतरी प्रॉब्लेम होतो. मला तो विषय तेव्हाच समजून घ्यायचा आहे. मला विदाऊट जर हेल्प नाही मिळाली तरी तो समजून घ्यायचा आहे, मला तो डिसिजन घ्यायचा आहे, त्याची जबाबदारी पण घ्यायची. तर अशी हे कधी होऊ शकतं जर तुम्ही अनालिसिस तुमचं चांगलं असेल, बीट सेल्फ अनालिसिस, बीट द अनालिसिस ऑफ द प्रॉब्लेम. मग हे तुम्ही अनालिटिकल माइंडसेट जोपर्यंत डेव्हलप करणार नाही आणि त्याच्यासाठी एक्सटर्नल हेल्प वरती जोपर्यंत तुम्ही डिपेंडेंट राहाल तोपर्यंत मग हे प्रॉब्लेम्स आपल्याला येतच नाही. आणि ठाण्यामध्ये जे आपण राबवलं त्याच्यासाठी एक्सटेन्सिव्ह फील्ड व्हिजिट्स खूप महत्वाचे आहेत. तुम्ही फील्डवरती गेलं पाहिजे, बघितलं पाहिजे नेमका प्रॉब्लेम काय हे अनालाइज करता आलं पाहिजे. आता आम्ही हे प्रत्येक आता ते मी जसं एज्युकेशन तुम्हाला सांगितलं तर असं प्रत्येकालाच वाटतं ना की माझ्या गरजेनुसार आणि माझ्या स्पीडनुसार मला इनपुट मिळाले पाहिजे. मी ऍज अ स्टुडंट मी अपेक्षा करेल ना की मला MNO येत नाही तर मला टीचर XYZ का शिकवतात, मला तर MNO शिकवलं पाहिजे. हे भले कळत नसेल, तेवढी आकलन नाहीये माझ्यामध्ये, परंतु माझी नीड तर ती आहे. मला MNO शिकवलं गेलं पाहिजे ही माझी नीड आहे ना. तर मग हे आपण जेव्हा त्या विद्यार्थ्यांच्या माइंडसेटमध्ये जाऊन विचार करतो, आज तुम्हाला काय गोष्टींची अपेक्षा आहे हे मला जोपर्यंत कळणार नाही तोपर्यंत मी हे लेक्चर आज डिलिव्हर नाही करू शकत, तोपर्यंत मी बेटर टीचर नाही होऊ शकत, जोपर्यंत मी तुमचे प्रॉब्लेम समजून नाही घेऊ शकत. सेम अप्लायज टू द फील्ड ऑफ. जेव्हा तुम्ही जाणार आणि जेव्हा तुम्ही लोकांचे प्रॉब्लेम जोपर्यंत बघणार नाही. आता काल मी वांगीला फील्ड व्हिजिटमध्ये गेलो होतो. वांगी म्हणून एक गाव आहे अंबरनाथमधलं, आपल्या शेवटीच आहे, त्याच्यानंतर रायगड सुरू होतं, सेलू गाव लागतं. मग तिथे एक पेक्युलर सिच्युएशन अशी आहे की जे दिव्यांग असतात त्या दिव्यांगांमधलेही जे अंध व्यक्ती आहेत ते मोठ्या प्रमाणावरती तिथे येऊन स्थायिक झाले. तर का झाले तर एकाच्या मदतीला एक, तिथं खूप जास्त चीप अकोमोडेशन अवेलेबल आहे, ट्रेनची कनेक्टिव्हिटी आहे, थोडंफार लाईव्हलीहूडच्या काही गोष्टी तिथे अवेलेबल आहेत. म्हणून ते एक जण आला तो दुसऱ्यांना घेऊन आला, अशा प्रकारची मग तिथं कम्युनिटी डेव्हलप होत. आता तिथे शेकडोंमध्ये अंध व्यक्ती झाले. मग तिथे आपण जाऊन मी आता प्रत्येकाच्या घराच्या आतमध्ये गेलो, प्रत्येकासोबत बसलो, त्याच्यासोबत बोललो, त्यांचे प्रॉब्लेम्स काय ते जाणून घेतले. हे मी ऑफिसमध्ये बसून करू शकतो का? मला कळेल का नेमकं त्यांना काय पाहिजे?
आपण काय म्हणणार की हा ठीक आहे त्यांना लाईव्हलीहूड दिला किंवा त्यांना जाऊन ब्लँकेटचं वितरण करून आलो, तेही केलं आम्ही, ब्लँकेटचं वितरण करून आलो, त्यांचे प्रॉब्लेम सॉल्व्ह झाले. हे इथपर्यंत आपला रोल नाही. आपण जाऊन बघितलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे नेमकं आपल्या हॉस्पिटलमध्ये प्रॉब्लेम्स कुठे येत आहेत. मी ऍज अ पेशंट जर हॉस्पिटलमध्ये गेलो तर मला काय अपेक्षित असेल, मला गेल्या गेल्या लक्षात येतं का कुठं जायचंय, मॅप तरी लावलाय का, कोणाला कॉन्टॅक्ट करायचं, कोणाचं काय हायरार्की आहे मला माहिती आहे का, हे लावलेलं नाहीये का. मग ह्या सगळ्या गोष्टी असल्या पाहिजेत की मग आपण इन्स्ट्रक्शन देणार. मग तिथे कुठेतरी बल्बच्या ट्यूबच्या ऐवजी चांगल्या मोठ्या ट्यूबच्या प्रकाशाच्या ऐवजी छोटे छोटे बल्ब लावले ते तर का लावले, तर लाईट बिलचा प्रॉब्लेम आहे, मग तिथे सोलर लावायचं का. मग अशा सगळ्या गोष्टी होतात. मग नेट मीटरिंग करून द्यायची त्यांना, कारण हा प्रॉब्लेम सस्टेनेबली सॉल्व्ह झाला पाहिजे, शाश्वत रीतीने सॉल्व्ह झाला पाहिजे. एका महिन्याचं लाईट बिल देऊन काय करणार, अगेन पुढच्या महिने हाच प्रॉब्लेम करणार. तर हे तुम्ही जोपर्यंत जाऊन बघणार नाही, जोपर्यंत अनालिसिस करणार नाही, हे तुमचं एक्झामच्या प्रिपरेशनच्या टाइम पासून डेव्हलप झालं. हे तुम्ही जे प्रॉब्लेम्स आहेत ते अनालाइज करणे, त्याच्यावर सोल्युशन काढणे, हे सगळे माइंडसेटचे विषय आहेत आणि तेवढी कष्ट करायची तयारी पण पाहिजे. मला गरज नाही आहे तिथपर्यंत जायची. असे भरपूर विलेजेस आहेत माझ्याकडे 1000 विलेजेस आहेत. आता मी प्रत्येक विलेजमध्ये वेगळा प्रॉब्लेम असतो, परंतु तुम्हाला बाकी सिव्हिल सोसायटीशी पण कनेक्ट असला पाहिजे. म्हणजे हा पत्रकार फोन करतोय बाबा त्याला इग्नोर करा, हा माणूस काहीतरी तक्रार घेऊन येतो त्याला इग्नोर करा, असं नाही. आता आम्ही जो 100 दिवसाच्या कार्यक्रमामध्ये आम्ही भरपूर सारे इनिशिएटिव्ह घेतले. ज्यांना तुम्हाला एज्युकेशनचा सांगितला. दुसरा इनिशिएटिव्ह हा पण आहे की आलेल्या तक्रारींचं अनालिसिस करणे. दॅट इज अ व्हेरी गुड वे टू नो द प्रॉब्लेम अँड टू अनालाइज वेअर युअर डिपार्टमेंट्स आर वर्किंग अँड वेअर दे आर फॉलोइंग आउट. हे लक्षात येण्यासाठी ते खूप आवश्यक आहे. मग आम्ही काय केलं की आम्हाला 2576 कंप्लेंट आल्या. त्या कंप्लेंटचं अनालिसिस केलं, कोणत्या डिपार्टमेंटच्या कंप्लेंट आहे, मग त्या कंप्लेंट जनरेट कुठून होत आहेत आणि ते सॉल्व्ह करण्यासाठी आपण काय केलं. हे असं रिव्हर्स अनालिसिस. आता डेटा जो तुम्हाला मिळतोय ना, त्या डेटाचं अनालिसिस फार इम्पॉर्टंट आहे. या सगळ्या फील्ड लेवलच्या गोष्टी आहेत, परंतु सेम अप्लायज टू युअर प्रिपरेशन ऑल्सो. तुम्ही प्रिपेअर करताना सुद्धा सिमिलर गोष्टींनी तुमचं प्रिपरेशन डिवाइस केलं पाहिजे. तुमचा दुसरा प्रश्न होता की आता सध्या जे नवीन टेक्नॉलॉजी आहे त्याचा कितपत आपण यूज केला पाहिजे. तर अगेन तुम्हाला आता मी तेच म्हटलं ना की मला इंडिया आणि रशियामधला इंटरनॅशनल रिलेशन जर समजून घ्यायचा असेल तर अगेन मला ते पुस्तक काढावं लागेल, जुने न्यूजपेपरच्या कटिंग्स काढावे लागतील, इंटरनेटवरती सर्च करावं लागेल. ते आता तुम्हाला एका चॅट प्रॉम्प्टवरती अवेलेबल आहे. तर तुम्ही जोपर्यंत ह्या गोष्टी शिकणार नाही आणि स्वतः करायला घेणार नाही तोपर्यंत तुमचा कॉम्पिटेटिव्ह एज कुठेतरी कमी होतोय, कारण बाकी ते करताय. म्हणजे तुम्हाला तुमच्या आजूबाजूचं कॉम्पिटिशन दिसत असलं तरी तुम्ही पूर्ण नॅशनल लेवलचं कॉम्पिटिशन बघितलं, 10-12 लाख लोकांचं कॉम्पिटिशन बघितलं, तर त्याच्यातले सिलेक्ट होणारे जे फायनली इंटरव्ह्यूसाठी येणारे 3000 लोक आहेत ते तर नक्कीच करत असतील. तर तुम्ही बेस्ट पॉसिबल काय तुमचं आता किती लोकांचं आहे की मला फायनली सिलेक्टच व्हायचं याच वर्षी व्हायचं. काही लोकांचा पंचवार्षिक कार्यक्रम असतो, या वर्षी आपण आमचं दिवस बघू, मग थोडंफार आता तिथपर्यंत पोहोचलं आणि अजून थोडं केलं असतं तर झालंच असतं. असं जोपर्यंत तुम्ही ऍटिट्यूड ठेवाल तोपर्यंत होणार. तुम्हाला 100% ह्याच वर्षी सिलेक्ट व्हायचं आहे, विथ AR1च व्हायचंय, विथ ISच व्हायचंय, हेच तुम्ही डोक्यात ठेवाल तर मग अगेन एवढ्या परम्युटेशन कॉम्बिनेशन मध्ये कुठेतरी आपण लँड होतो. पण आपण जर एमच कमी ठेवलं या वर्षी काय, या वर्षी क्लिप्स बघू, पुढच्या वर्षी आपण थोडंसं पुढे जाऊ, असं जर ठेवाल तर मग नाही या वर्षीच काय. मग इतकं तुम्ही सिरियस कॉम्पिटिशन लक्षात घेतलं पाहिजे आणि त्याच्यासाठी लागणारे सर्व गोष्टी इन्कॉर्पोरेट पण केल्या पाहिजे, इन्क्लुडिंग युअर टेक्नॉलॉजिकल थिंग्स. सगळं सांगतात की UPSC बरंच नाही शिकवते. तुमच्या नेचरमध्ये बोलताना असं म्हणजे की तुम्ही खूप पोलाईट आहात, तुमच्यामध्ये हंबलनेस दिसतो. तर मग हे UPSCने शिकवलं की ऑलरेडी दिसतं. UPSC again it is an exam and every exam has its own faults. हे मी जेव्हा सांगतोय हे खूप लोक बघून सांगतोय, खूप लोकांशी भेटून सांगतोय. जरी इथिक्सचा पेपर असला तरी सगळे लोक इथिकल असतीलच असं नाही. जरी तुम्ही पब्लिकशी डील करत असता तरी सगळे लोक पोलाईट असतीलच असं नाही. जोपर्यंत तुमच्यामध्ये तळमळ आत्मीयता असत नाही आणि तुम्हाला जी संधी मिळाली त्याच्याबद्दल कृतज्ञता असत नाही तोपर्यंत पुढे अजून एक कार्यक्रम आहे मला हा शेवटचे 2 प्रश्न घेऊ. सर तुम्ही जसं म्हणाल की अनालिसिसचा पार्ट हा फार इम्पॉर्टंट रोल प्ले करतो. त्याच्यानंतर एक गोष्ट जी लक्षात येते जे तुम्ही सांगितलं प्रिपरेशन आणि ऍडमिनिस्ट्रेशनमध्ये काम करताना सुद्धा, तर एक गोष्ट त्याच्यानंतर येते की
आपलं ऍक्शन्स काय असले पाहिजे, म्हणजे प्रायोरिटी, आणि ऍक्शन्स घेताना आपण प्रायोरिटी महत्वाची ठरते, तर ते कसं आपण डिसाईड करतो? सगळ्या प्रश्नांचं उत्तर सेमच. म्हणजे प्रायोरिटी हे जोपर्यंत तुम्हाला माहितीच नाहीये तोपर्यंत तुमचं प्रिपरेशन कोणत्या डायरेक्शनने चाललंय हा क्वेश्चनेबल विषय असतो. मग आपल्याला आपल्या प्रायोरिटी सेट केल्या पाहिजेत आणि प्रत्येकाची प्रायोरिटी वेगवेगळी असणार. माझा ऑप्शनचा प्रॉब्लेम असू शकतो, तुमचा एसएचा प्रॉब्लेम असू शकतो, कोणाचा प्रिलिम्सचाच प्रॉब्लेम असू शकतो. तर हे तुमचं अगेन तुमचे 7 दिवसाचे, 15 दिवसाचे, महिन्याभराचे गोल्स डिफाईन असले पाहिजे. आणि प्रायोरिटी काय, शेवटी तुमची प्रायोरिटी आहे सिलेक्ट होणे आणि त्याच्यासाठी आवश्यक असणाऱ्या सगळ्या गोष्टी करणे. ज्या गोष्टी तुमच्यात नाही त्या डेव्हलप करणे, ज्या ऑलरेडी चांगल्या करतात त्याला आणखी होऊन करणे, एवढाच विषय. प्रत्येकाचं वेगवेगळं असतं. आता माझं असं होतं की मी कंटिन्युअसली 10 दिवस 15 दिवस अभ्यास नव्हतो करू शकत. इव्हन असंही होतं की मी सकाळी 6 वाजता येऊन लायब्ररीत बसलो, असंही नव्हतं. मी काय करायचो, मी जायचो आरामात 10-11 वाजता लायब्ररीत जायचो, परंतु मग माझे जे गोल्स होते ते मी केल्याशिवाय उठायचो, एवढं असं. आणि जर 3 दिवस अभ्यास केला, 2 दिवस अभ्यास केला तर मी एका दिवसात आपण ब्रेक द्यायचो, असं काही. म्हणजे प्रत्येकाचं रिज्युनेटिंग ची स्टाईल वेगवेगळी असते. हे स्वतःला ओळखणं फार महत्वाचं. याच्यासाठी इमोशनल इंटेलिजन्स जो लागतो की नेमकं मी कशाने ट्रिगर होतो, मी नेमकं कुठं परफॉर्म चांगलं करू शकतो, कुठं माझा स्ट्रेंथ आहे आणि तिला मी आणखी कशी कंपाऊंड करू शकतो, या सगळ्या गोष्टी स्वतःला समजणं फार आवश्यक आहे. आता कदाचित मी हे सेल्फ प्रिपरेशन केल्यामुळे असू शकतं, सेल्फ स्टडी केल्यामुळे असू शकतं. आपल्या केसमध्ये आपल्याला काही गोष्टी ह्या ऑटोमॅटिकली भेटलेल्या पण असू शकतात, ज्या की तुम्हाला रिअलाइज नाही झाल्या की ह्या एवढ्या चांगल्या पद्धतीने आपल्याला मिळत आहेत. जसं की आपल्या अकॅडमीमध्ये बरेचसे चांगले टीचर असतील जे तुम्हाला रेडीमेड चांगले शिकून देत असतील, तर त्यासाठी लागणारे कष्ट तुम्हाला कदाचित घ्यावे लागले नसते. भलेही तुम्हाला आता आम्हाला तर राहण्यापासून प्रॉब्लेम होता. आम्ही ज्या फ्लॅटमध्ये राहायचो तिथे आम्ही 8 जण राहायचो, अशी परिस्थिती. मग तिथे रूम मध्ये अभ्यास करणंच शक्य नव्हतं, तर मग आम्ही काय लायब्ररीमध्येच अभ्यास करायचो. अशी परिस्थिती. आता प्रत्येकाचे प्रॉब्लेम्स वेगळे असतात, सोल्युशन्स वेगवेगळे असतात. अशा प्रकारचं आहे. पण माझं म्हणणं एक आहे की तुम्हाला डिफाईन्ड गोल्स असले पाहिजे तुमच्या प्रिपरेशन मध्ये. शॉर्ट टर्म, मिडियम टर्म, लॉंग टर्म हे डिफाईन्ड असले पाहिजे. बिफोर टाइम तुम्ही तयार असला पाहिजे. तुमच्याकडे रिव्हिजनचा प्रॉपर टाइम असला पाहिजे. तुमचं प्रिलिम्स वीक असेल तर प्रिलिम्ससाठी चांगला टाइम केला पाहिजे. मला आताच जगताप सांगत होते की आम्ही डिसेंबर पर्यंत सगळं प्रिपरेशन कम्प्लीट करतो आणि जानेवारी पासून ते आपल्या मे पर्यंत तुमची प्रिलिम्स असते, तर आम्ही 5 महिने प्रिलिम्ससाठी देतो. खूप चांगली गोष्ट आहे. त्याच्यामध्ये तुम्हाला टेस्ट सिरीज सुद्धा इथे प्रोव्हाइड केली जाते. तर आम्हाला या सगळ्या गोष्टी स्वतः फिगर आउट करायच्या होत्या. त्याच्यामुळे कदाचित आम्हाला एवढे एफर्ट घ्यावे लागले असतील, जे की तुमच्यासाठी इन्स्टिट्यूटने ऑलरेडी फिगर आउट करून ठेवलं. आता कोणता मॉक द्यायचा, त्या मॉकमध्ये कोणते पॅनल मेंबर्स असले पाहिजे, हे ऑलरेडी बेस्ट ऑफ द बेस्ट ते लोक तुमच्यासाठी ऑलरेडी आणून देत आहेत. त्याच्यामुळे तुम्हाला ह्या गोष्टी बघण्याची गरज नाही पडली, आम्हाला ह्या गोष्टी बघाव्या लागल्या. तर सांगण्याचा उद्देश एकच आहे की तुमचा डिफाईन्ड पाथ असला पाहिजे आणि ते जर तुम्ही प्रॉपरली अचीव्ह करत गेलात तर तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. म्हणजे सिलेक्शन मध्ये पण नाही, तुमच्या पर्सनल स्ट्रेस मॅनेजमेंट मध्ये पण प्रॉब्लेम. सर, तुम्हाला सर्व्हिसमध्ये एथिकल डिलेमाची सिच्युएशन आली आहे का, आणि ती आली असेल तर तुम्ही कशी हँडल केली? येते, रोज येते, 100 वेळेस येते रोज. असं काय नाही, म्हणजे येणारच आहे. तो पार्ट अँड पार्सल ऑफ द जॉब आहे. तुम्ही जेव्हा इतक्या लाखो लोकांसाठी काम करताय, तुमच्यासाठी अकाउंटेबिलिटी प्रत्येक डायरेक्शन मध्ये. खालच्या डायरेक्शन मध्ये तुमच्या स्टाफकडे अकाउंटेबिलिटी आहे, तुमच्या सिमिलर डायरेक्शन मध्ये तुमच्या पीएस सोबत आणि सिव्हिल सोसायटी सोबत आहे, तुमच्या न्यूजपेपर्स वाले मीडिया त्यांच्याकडे अकाउंटेबिलिटी आहे. हायर अप्स मध्ये तुम्हाला कोर्ट्स आहे, तुम्हाला एनपीटी आहे, तुम्हाला सगळे ट्रायब्युनल्स आहे, तुम्हाला पॉलिटिशियन्स आहेत, तुम्हाला सिनियर ऑफिसर्स आहेत, सेंट्रल गव्हर्नमेंट आहे. या सगळ्यांना अकाउंटेबल आपण असतो ऍट द सेम टाइम. आणि या सगळ्यांचेच इंटरेस्ट काय सेम असतात असं नाही, प्रत्येकाचे इंटरेस्ट वेगवेगळ्या डायरेक्शन मध्ये असतात. मग त्याच्यामुळे तुम्हाला इथिकल डिलेमा हा प्रत्येक डिसिजन मध्ये प्रत्येक मिनिटाला रोजचा 100 वेळेस इथिकल डिलेमा येणार. मग तो कसा टॅकल करायचा तो पण एक वेगळा विषय आहे. जसं की आता पण तो तुम्ही नंतर साठी ठेवा. तुम्ही आता सिलेक्शन मध्ये फोकस करूया. मी तुम्हाला आताच्या जॉब मध्ये यासाठी सांगितलं की तुम्हाला माहिती पण असली पाहिजे. मी कुठे आयएसला नव्हतो भेटलो, त्याच्यामुळे मला माहिती नव्हतं की नेमकं आयएस झाल्यावर काय. इव्हन मी सिलेक्ट झालो किंवा माझ्यासोबत जे बाकीचे लोक सिलेक्ट झाले त्यांनाही त्यांचे आई वडील आयएस होते, त्यांनाच माहिती असेल की नेमकं आयएस काय काम करतो. परंतु आपल्याला जस्ट माहिती असतं की आयएस म्हणून. पण आयएस एवढ्या सेक्टर्स मध्ये काम करतो, वेगळ्या सेक्टर्स हेड करतो, इतकी चांगली काम करण्याची ऑपॉर्च्युनिटी आहे हे आपल्याला माहिती असतं. त्याच्यासाठी म्हणून एक तुम्हाला ग्लिम्स मिळावं, तुमचं मोटिवेशन वाढावं, याच्यासाठी म्हणून मी तुम्हाला
ते सांगितलं. परंतु ते तुम्ही चेअर शिकून देईल तुम्हाला. जर तुम्ही तळमळीने काम करणारे असाल तर चेअर तुम्हाला चांगलं शिकवेल, नाही तर तुम्हाला वाईट शिकवेल. सगळ्या प्रकारचे लोक सर्व. ठीक आहे, खूप छान वाटलं तुमच्या सगळ्यांशी बोलून आणि ऑल द बेस्ट. छान अभ्यास करा आणि पुढच्या वर्षी जसं सागरे साहेब बोलतात साहेब म्हणाले किंवा सौरभराव सरांची जशी अपेक्षा असेल तर यावर्षी 7 झाले, पुढच्या वर्षी 10च्या वरती म्हणजे डबल डिजिटमध्ये हा आकडा गेला पाहिजे. याच्यासाठी तुमच्या सगळ्यांना खूप खूप शुभेच्छा. ऑल द बेस्ट. तुमच्यापैकी कोणाला जर ऍक्च्युअल फील्ड एक्सपोजर पाहिजे असेल आणि फील्डवरती जाऊन बघायचं असेल काम कसं चालतं किंवा जिल्हा परिषदमध्ये काम कसं चालतं किंवा इव्हन महानगरपालिकेमध्ये काम कसं चालतं, तर याच्यासाठी आम्ही कधीही तयार आहोत. कधीही या. तुम्हाला एक ब्रेक पण होत जाईल, रिलॅक्स पण होता येईल आणि त्याच माध्यमातून तुम्हाला ऍक्च्युअल अभ्यासाच्या बाबतीतलं काहीतरी शिकता येईल. ठीक, थँक्यू. धन्यवाद सर. आपण वेळात वेळ काढून इथे उपस्थित झालात आणि संस्थेच्या सर्व विद्यार्थ्यांना बहुमोल असं मार्गदर्शन केलं. त्याबद्दल ठाणे महानगरपालिका प्रशासनातर्फे चिंतामणराव देशमुख प्रशासकीय प्रशिक्षण संस्थेतर्फे खूप खूप आभार व्यक्त करतो आणि आजचं हे सेशन इथे संपलं असं मी जाहीर करतो. पुन्हा भेटूया नवीन प्रोग्रामने. जय हिंद, जय महाराष्ट्र.